साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। आपण सर्व अशासाठी भाग्यवान आहोत की आपण त्या महान भारतीय संस्कृतीचे वंशज आहोत, अमृतस्य पुत्र आहात। आमच्या ऋषीमुनींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी विज्ञानाला हाताशी धरून, विज्ञानाची कास धरून जीवनाची आखणी केली होती। आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही दुसऱ्या संस्कृतीच्या प्रभावाखाली त्यांच्या आक्रमणाने मनाने एवढे कमजोर होऊन गेलो की आम्ही आमच्या संस्कृतीचे अनेक रहस्य विसरलो। आमच्या ऋषीमुनी जीवनाची आखणी ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने अमुकच साधना करा, एवढा वेळ करा अशी आखलेली नाही, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं प्रत्येक कार्य हे ईश्वराच्या दृष्टीने त्याच्याकडे जाण्यासाठी एक एक पाऊल उचललं जाईल अशी आखणी होती। पहिलं सूत्र होतं ब्रह्ममुहूर्तावर उठा। मन होती लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे। आता ही म्हण तरी शिकवली जाते की नाही शाब्दिकरीत्या तेही शंका आहे। आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की परदेशात या संशोधन होऊन हे सिद्ध होत आहे की सूर्योदयापूर्वी उठणारी माणसं, मुलं मुली स्त्री पुरुष जे असतील ते हे इतरांपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक स्वस्थ असतात, इतर लोकांमध्ये अधिक चांगल्यारीत्या भावनात्मक रीतीने मिसळू शकतात, त्यांचं जीवन अधिक सुखाचं होतं सूर्योदयानंतर उठणाऱ्या लोकांपेक्षा। आणि हे आम्ही सांगत नाही, पाश्चात्य देशात होणारं संशोधन सांगत आहे। एक छोटीशी गंमत लक्षात घ्या। बाजारामध्ये तुम्हाला प्रयोग करायचे असेल तर सुद्धा प्रयोग करून बघा। बाजारामध्ये एक चूर्ण विकत मिळेल, चूर्णाचं नाव खूप भारी भक्कम वाटेल, तुम्हाला मोठं वाटेल, एरंड भ्रष्ट हरित्रिकादी चूर्ण। म्हणजे एरंडल तेलामध्ये हरडे शेकलेली असतात एरंडल तेलामध्ये, आणि ते शेकलेले हरडेचं चूर्ण हे पोट साफ करण्यासाठी, कॉन्स्टिपेशनसाठी, कब्जासाठी सगळ्यात उत्तम औषध आहे। एरंड भ्रष्ट म्हणजे एरंड तेलात शेकलेलं, हरित्रिकादी म्हणजे हरडेचं चूर्ण। आता या चूर्णाचा एक थोडासा प्रयोग करून बघा। हे चूर्ण जर तुम्ही सूर्योदयाच्या आधी घेतलं तर 1 तासात पोट साफ होतं। हे चूर्ण तुम्ही सूर्योदयानंतर घेतलं, लक्षात घ्या चूर्ण तेच आहे आणि घेणारी व्यक्ती तुम्हीच आहात, तर ते पोट साफ करायला 2-2.5 तास वेळ घेईल। आणि हे चूर्ण तुम्ही 8-9 वाजतानंतर घेतलं तर दिवसभर तुम्हाला लागू पडणार नाही। चूर्ण तेच आहे, घेणारी व्यक्ती तुम्हीच आहात, फक्त सूर्योदयाची वेळ बदलली की त्याचा परिणाम बदलायला लागतो। सूर्योदयाच्या आधी घेतलं तासाभरात त्याचा परिणाम मिळेल, सूर्योदयानंतर घेतलं 2-2.5 तासांनी मिळेल, आणि 8-9 वाजता घेतलं काही परिणाम मिळणार नाही। म्हणून ऋषीमुनीने सूर्योदयाच्या आधी उठायला सांगितलं होतं। आज आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही एका मुलाला विचारलं कॉलेजमध्ये शिकणारा की का रे बाबा तू किती वाजता उठतो? काही नाही स्वामीजी, सूर्यप्रकाश माझ्या खिडकीच्या आत आला की मी उठतो। म्हणत तरी बाबा बरा लवकर उठतो म्हणता, नाही माझी खिडकी पश्चिम बाजूला आहे। आता खिडकी पश्चिम बाजूला आहे, तो सूर्यप्रकाश आत येईल मग उठेल।
मुलं अभ्यास करत आहेत. कालचीच गंमत सांगतो. आम्ही काल कोल्हापूरला होतो. असा ते सत्संग होता. एका मुलीला प्रश्न विचारला मी. मुलगी याच वर्षी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगच्या शेवटल्या वर्षाला पास झाली. एरोनॉटिक्स इंजिनियर हां. आणि तिला आम्ही विचारलं A+B × A-Bचा गुणाकार काय येतो. ते पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकली होती स्वामीजी, आता आठवत नाही. तू इंजिनियर झालेली आहे, एरोनॉटिक्स इंजिनियर आहे, आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये A+B × A-B शिकली होती, ते आता आठवत नाही. म्हटलं बाई, आम्ही हे 60 वर्षापूर्वी शिकलो होतो, तर अजून आम्हाला आठवत आहे. मंत्र ऋषीमुनींनी अशीच आखणी केली होती की त्या मंत्राचा प्रभाव तुमच्या शरीरावर कसा आणि काय पडेल. आपलं मंत्रशास्त्र बोलण्याच्या आधी आम्ही 2 गोष्टी स्पष्ट सांगतो. तुम्हाला त्या कटू वाटतील, कठोर वाटतील, आम्हाला कल्पना आहे. कारण कटू आणि कठोर बोलणं ऐकायची तुमची तयारी नसते. आमचे सत्संग प्रवचन होतात ते तुम्हाला छान छान कानाला बरं वाटेल असे बोलणारे लोक असतात. आम्हाला तसं बोलायचं नाही. आमचे कान हुगाणी करायची रीत आहे. मंत्रशास्त्रावर ऐकत नाही. मंत्रशास्त्रावर बोलण्यापूर्वी 2 गोष्टी सांगतो. आमच्या स्तोत्र मंत्र विज्ञानात सुरुवातीला स्पष्ट दिलेलं आहे की मशीन गनने घरातला उंदीर मारता येईल का? जरूर मारता येईल. मशीन गन घेतली आणि तुम्ही उंदीर मारत बसला तर मारता येईल, पण मशीन गन त्यासाठी नाही. तलवारीने घरात, स्वयंपाकघरात कांदा कापता येईल का? कापता येईल, पण तलवार त्यासाठी नाही. तिचा योग्य ठिकाणी उपयोग झाला पाहिजे. तसे ऋषीमुनीने दिलेले मंत्र जे या संसार चक्रातून सोडून ईश्वराकडे नेऊ शकतात, त्या मंत्राचा उपयोग आम्ही फक्त शरीर सुखासाठी, आमच्या शारीरिक आधारासाठी करणं म्हणजे हे मशीन गनने उंदीर मारण्यासारखा त्यापेक्षा विचित्र प्रकार होईल. ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे 11वा अध्यायात. त्या वेळा तुम्हाला आधी सांगतो. अशा करता की त्या मंत्राचा तुम्ही दुरुपयोग करू नका. आमच्या ऋषीमुनीने शरीर स्वास्थ्यासाठी देखील मंत्र सांगितलेले आहेत, पण ते कोणासाठी? ज्याला साधना करून ईश्वर प्राप्तीच्या रस्त्याने जायचं आहे, त्या साधनेमध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल तर पातंजल योगसूत्रामध्ये सूत्रामध्ये पहिला शब्द आहे व्याधी. साधनेमध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे? व्याधीग्रस्त शरीर असणं. आता तुमचं जर शरीर व्याधीग्रस्त असेल तर तुम्ही साधना करू शकणार नाही. मग ते व्याधीग्रस्त शरीर स्वस्थ व्हावं म्हणून ऋषीमुनींनी मंत्र दिलेले होते. ते मंत्र त्या लोकांसाठी नाहीत जे शेणाच्या किड्यासारखं जीवन जगत आहेत. माफ करा, स्पष्ट बोलतो आहोत. आता तुम्ही शहरात राहणाऱ्या लोकांना शेण म्हणजे काय हे तरी माहिती की नाही माहीत आम्हाला बघितलं तरी आहे की नाही कोणास ठाऊक. शेण कशाला म्हणतात? पुढे असं म्हणण्यात आलं रागाने एक मला शिवाजन देखील तुझ्या तोंडात शेण घातलं. आता शेणच पाहायला मिळत नाही, तोंडात तरी कुठं खाणार? गायीच्या शेणामध्ये एक सुंदरसा किडा असतो, मोरपंखी रंगाचा. त्याचे जे पंख असतात ना, तो खंड्या पक्षी जर तुम्ही बघितला असेल ते तुमच्या नशिबात आहे की नाही माहिती नाही. का सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल झालेली आहेत. झाडाचं जंगल संपलं आणि सिमेंट काँक्रीटचं जंगल उभं राहिलं. तेव्हा तुम्हाला खंड्या पक्षी तरी माहिती आहे की नाही कोण असतो. मग काही दिवसांनी तुम्हाला चिमणी आणि कावळे मुलांना म्युझियममध्ये दाखवायला लागतील. तिला चिमणी म्हणतात, तिला कावळा म्हणतात. त्या खंड्या पक्षासारखे पंख असलेला एक छोटासा किडा गायच्या शेणात असतो. इथं आम्ही आश्रमावर गुरु महाराजांची कुटी हाताने लिपत होतो. 2 मुली आल्यात. एक कॉलेजची हायस्कूलची प्रिन्सिपॉल होती, एक शिक्षिका होती. त्याने आम्हाला बघितलं लिपताना, स्वामीजी राहू दे आम्ही लिपवून देतो. म्हणलं मुली, 1 फूट 2 फूट जागा उरली आहे, त्यासाठी तुम्ही हात भराल, आम्ही हात धुवू, पुन्हा तुम्ही हात धुत बसणार. हे 2 फूट जागा आता लिपून होते, सगळं लिंपलेलं आहे, थोडं बाकी आहे. आता तुम्ही बसा शांतीने. आणि बसल्या बसला आम्ही तो जीवनाचा एक धडा शिकवतो, ते बघा. म्हणजे या शेणामध्ये किडा पडलेला दिसतोय. हो स्वामीजी.
मग फक्त तुम्ही या किड्याकडे पाहतो काय करतात। आम्ही तो किडा उचलला, स्वच्छ पाण्याने धुतला आणि चांगला मोकळ्या जागेवर दगडावर ठेवून दिला आणि सांगितलं तुम्ही या किड्याकडे फक्त पहा की तो काय करतो आहे। त्या मुलीला किड्याकडे पाहतायत, तो किडा त्या दगडावर थोडा थांबलेला आहे, विसावला आहे आणि ते पाण्याने त्याचं अंग हे झालं असेल, उडाला आणि शेणात जाऊन पडला। आम्ही त्याला पुन्हा शेणातून बाहेर काढलं, पुन्हा त्याला स्वच्छ पाण्याने धुतलं, पुन्हा चांगला जागेवर ठेवलं आणि सांगितलं त्याच्याकडे बघा फक्त। पुन्हा 2 मिनिटांनी तो किडा उडाला आणि पुन्हा शेणात पडला, कारण त्याला तेच जीवन प्रिय आहे। त्याला स्वच्छ पाणी नको आहे, त्याला स्वच्छ जागा नको आहे, त्याला शेणच प्रिय आहे। अशी जर तुमची कोणाची मनोवृत्ती असेल की मंत्राचा प्रयोग करायचा आणि ज्या व्यसनामुळे किंवा ज्या आपल्या स्वभावामुळे, स्वभाव देखील ते नंतर सांगतो, शरीर व्याधीग्रस्त झालेलं आहे, ते मंत्राचा प्रयोग करून स्वस्थ व्हायचं आणि पुन्हा तिकडेच वळायचं शेणाच्या किड्यासारखं, तर त्यासाठी मेहरबानी करून मंत्राचा दुरुपयोग करू नका। माऊली 11व्या अध्यायात म्हणते, अर्जुना पश्चाताप करतो आहे कृष्णाकडे बघून, कृष्णाचं विश्वरूप दर्शन पाहिलेलं आहे आणि मग अर्जुना पश्चाताप होत आहे, अरे हा आपला बालमित्र, बाल सवंगडी, मी याच्याशी कसं वागलो आतापर्यंत, हा तर विश्वरूप दर्शन दाखवू शकतो। कृष्णाची महत्त्व त्यांना आता कळते आहे आणि त्यामध्ये माऊली म्हणतात, अहो थोर वागोर जाहले, काय मूर्खपणा केला आहे। कसा मूर्खपणा? अमृताचे संमार्जन केले, घरात बादलीभर अमृत भरलेलं आहे आणि ते पाणी समजून मी त्याचा सडा घातलेला आहे। जन्म मनातून अमरत्व देणारं अमृत, त्याचा मी सडा घातलेला आहे। अहो थोर वाऊर झाले, अमृताचे संमार्जन केले, वारके घेऊनी दिधले कामधेनू, ते दाराची कामधेनू बांधलेली आहे, सगळी इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू या गायला चारा टाकायला पोसत नाही, परवडत नाही, म्हणून ती गाय धुवून टाकली कामधेनू आणि छोटंसं वासरू घेऊन आला। हा जो मूर्खपणा, कामधेनूला देऊन त्याच्या बदली छोटंसं वासरू आणलं, कारण कामधेनूला चारा जास्ती खाऊ घालावा लागेल, तो परवडत नाही म्हणून। अहो थोर वाऊर झाले, अमृताचे संमार्जन केले, वारके घेऊनी दिदले कामधेनू, ते परिसाचा खडावा जोडीला, परिसाचा दगड नाही, मोठा खडकच सापडलेला आहे, खडक मोठा, आणि आम्ही काय केलं, त्या खडकाचा तुकडे तोडून घराचा पायाभरणी तोड घातलेला आहे। अहो परिसाचा खडावा जोडीला, ते फोडून गाढोरा आम्ही घातला, काय केलं, तर घराची पायाभरणी केली त्या। हे दुर्दैव, परिसाने सगळं तुमचं आयुष्यातील सगळे क्लेश दूर होतील, एवढी आर्थिक संपन्नाला लाभेल, लोकांना त्या सोनं करणारा तो परीस, त्याचं काय केलं, तर तुकडे करून घराचा पायाभरणी केली। चिंतामणीची खाणी लाधली, चिंतामणीची एक दगड नाही, खाणच सापडली, आणि त्या खाणीचे दगड आम्ही काय केले, शेतात घुसलेले जे ढोरं होती ते हाकलण्यासाठी त्यांच्यावर दगड म्हणून फेकली। काय एके ठिकाणी म्हणत माऊली, कल्पतरू तोडून केला कुंपू शेता, शेतामध्ये कल्पतरूचं झाड आहे आणि त्या शेताची रक्षणा करण्यासाठी, त्या शेताला कुंपण करण्यासाठी ते झाडच कापून टाकलं आणि कुंपण करत बसलात। हा जो मूर्खपणा आहे, तोच मूर्खपणा जर फक्त शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी तुम्ही मंत्राचा प्रयोग करत असाल, तर मंत्राचा प्रयोग करायचा हक्क तुम्हाला तेव्हा की तुम्ही देशसेवा करीत असाल, तुम्ही समाजसेवा करीत असाल, तुम्ही धर्मासाठी आपले प्राणार्पण करायला तयार असाल, किंवा ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने साधना करीत असाल आणि त्या काळात तुमचे शरीर व्याधीग्रस्त झालेलं आहे, तुमच्याकडे कार्य होत नाही, त्या ठिकाणी तुम्ही मंत्राचा प्रयोग केला तर समजू शकतो की त्या मंत्राचा काहीतरी सदुपयोग होत आहे। पण इकडे व्यसनं करायची, इकडे स्वभाव दोषाने अपराध करायचेत,
आणि त्यापासून उत्पन्न झालेलं दुःख दूर करण्यासाठी मग मंत्राचा प्रयोग करायचा आणि पुन्हा शरीर स्वस्थ झालं की पुन्हा तिकडेच वळायचं. तुम्ही जर चंडीपाठ वाचला असेल दुर्गा सप्तशती, मध्ये एक म्हण आठवते म्हणून सांगतो. मराठीत एक म्हण आहे, एखाद्याचं खूप नुकसान झालं ना, काय म्हणतात, त्याचे 3:13 वाजलेत म्हणतात ना, 3:13 वाजलेत म्हणजे आता सत्यानाश झाला नाही. तो 3:13 शब्द जो आहे, चंडीपाठामध्ये 3 रहस्य आहेत आणि 13 अध्याय आहेत. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र, उत्तर चरित्र, 3 रहस्य आहेत, 3 चरित्र आहेत आणि सगळे किती अध्याय आहेत? 13 अध्याय आहेत. मग ज्याला चंडीपाठ कळाला त्याचा संसार संपला. 3:13 झाले, 3 रहस्य कळाली, 13 अध्याय कळालेत. त्या चंडीपाठात दिलेला आहे तो इंद्र पुरंदर, आणि पुरंदर शब्दाचा एक अर्थ होतो ज्याने विषयभोगामध्ये आपल्या शरीराचा सत्यानाश करून घेतलेला आहे. पूर म्हणजे शरीर, ते विजारण केलेलं आहे. विषयभोगामध्ये पडून शरीराचा सगळा सत्यानाश करून घेतलेला आहे. स्वाभाविक आहे की त्याच्यावर महिषासुराचं आक्रमण होणार. महिषासुराचं आक्रमण झालेलं आहे. मग आता पश्चाताप होतो आहे. भगवतीच्या शरणी गेलेला आहे. भगवतीच्या कृपेने तो महिषासूर मारला गेला, त्याला इंद्रपद परत मिळालं. आता तरी भजन करून आयुष्याचं कल्याण करायचं ना, नाही. 4थ्या अध्यायामध्ये संपला, महिषासूर मेला. उत्तर चरित्र सुरू होत आहे 5व्या अध्यायापासून, आणि उत्तर चरित्राचा त्या 5व्या अध्यायाचा पहिल्याच श्लोकामध्ये इंद्राची इतकी नावं असून दुसरं कुठलंही नाव न वापरता इंद्रासाठी शब्द वापरला आहे शचीपते. शचीपते म्हणजे काय? इतकी नावं आहेत इंद्राची, ती नाही वापरली ऋषींनी, शब्द वापरले शचीपते. म्हणजे तो पुन्हा विषयभोगी झाला. एकदा विषयभोगात अडकल्यानंतर मार पडला, महिषासुराचं आक्रमण झालं, त्यातून सुटला भगवतीच्या कृपेने. नंतर उरलेला काय भजन नाही केलं, महिषासुराचा धाक संपला, तर पुन्हा काय केला? पुन्हा तो शेणाचा किड्यासारखा पुन्हा विषयभोगात अडकला. आणि तो विषयभोगात अडकलेला इंद्राबद्दल विस्ताराने न सांगता ऋषीने एकच शब्द वापरला, शचीपते. तो शचीचा पती होऊन झाला, मी पुन्हा विषयभोगी झाला. परिणाम काय होणार? पुन्हा शुंभ निशुंभाचं आक्रमण होणार. बस हेच तुमच्या जीवनाचं चाललेलं आहे. मंत्राचा कृपा करून दुरुपयोग करू नका. आत्मकल्याणासाठी अनेक मंत्र आहेत, तसं शारीरिक व्याधी दूर होण्यासाठी पण मंत्र आहेत. आता एक महत्त्वाची सूचना आजच सांगून टाकतो. उद्या आम्ही कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नाची उत्तरं देणार नाही, त्यामुळे उद्या प्रश्न लिहून आणू नका. आम्ही आजचाच विषय राहिलेला उद्या पुढे चालू ठेवू आणि त्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील. त्यानंतर पुन्हा मेहरबानी करून आम्हाला फोन करू नका की मला सर्दी झालेली आहे आणि माझ्या डोक्याचे केस गळत आहेत. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देता देता आमच्या डोक्याचे केस गळायला लागलेत. अशा प्रश्न आम्हाला विचारत बसू नका. आज आणि उद्या आमच्या तुम्हाला सहजगत्या ज्या मंत्राचा प्रयोग करता येईल ते सगळे प्रयोग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आणि उद्या तुमचे शारीरिक व्याधी असोत, आर्थिक अडचणी असोत, व्यवसायामध्ये काही अडचणी आलेल्या असोत, कुठे यामध्ये खड्ड्यात पडलेला असो, जे काही तुमच्या अडी अडचणी सुखदुःख जे असतील त्या सगळ्यांवर या 2 दिवसात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देणार आहोत. लिहून घ्या, स्वतः दुसऱ्याला सांगा. मेहरबानी करून पुन्हा आमच्याशी या बाबतीत संपर्क करू नका. दुसरी गोष्ट, दर 2 महिन्याने प्रवचन होतो. यानंतर पुढचं प्रवचन खरं म्हणजे मेच्या अखेरी व्हायला पाहिजे, पण जूनमध्ये बापूसाहेबांची पुण्यतिथी येते. त्यावेळी प्रसाद प्रकारांचे कार्यक्रम असो, नवीन पुस्तकं प्रकाशित होतात, दुसरे काही कार्यक्रम असतात. त्यामुळे मेच्या अखेरीस जे दरवर्षी 2 महिन्याने प्रवचन होतं तसं न होता जूनमध्ये प्रवचन होईल. पण तुमच्यापैकी ज्यांना आमचं प्रवचन ऐकायची अजून इच्छा असेल तर 10, 11 आणि 12 मे 3 दिवस, 10 मे, 11 मे आणि 12 मे हे 3 दिवस आमचं प्रवचन सदाशिव पेठेमध्ये पुणे विद्यार्थीगृहाच्या समोर जे नरसिंह मंदिर आहे, नरसिंह मंदिर पेशवे काळातलं,
प्रसाद प्रकाशनच्या पुढच्या गल्लीच पुणे विद्यागृहाच्या समोर. तिथं 3 दिवसांचं प्रवचन आहे, 10, 11, 12 मे. त्यामुळे मेच्या अखेरीस आपल्या तारखाप्रमाणे यावेळी प्रवचन नसेल, ते एकदम जूनमध्ये होईल. 10, 11, 12 मे नंतर जूनमध्ये. तर हे लक्षात घ्या. आणि आज आणि उद्याच्या प्रवचनानंतर कृपया प्रश्न विचारू नका. मंत्रांचे काय काय प्रयोग होतात, काय काय लाभ होतात, सुरुवात करतो अनुभवापासून सांगण्यापासून. मगाशीच म्हणालो की तुम्ही भाग्यवान आहात. त्यात आणखी विशेष भाग्यवान तुम्ही अशा करता आहात की तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आहे. तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात, मराठी तुमची मातृभाषा आहे आणि ज्ञानेश्वरी मराठीत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला भाग्यवान म्हणतो. आणि तुम्ही दुर्भागी किंवा अभागी असाल जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नसाल. ज्ञानेश्वरी वाचनाने ईश्वराकडे कसं जाते मोठा विषय आहे. करून बघा, स्वतः आपोआप कळेल. 5-10 वाक्य फक्त सांगतो. आम्ही हे तुम्हाला पूर्वी सांगितलं असेल, पूर्वी तुम्ही आमच्या तोंडून ऐकलं असेल, पुन्हा आठवण करून देतो. पाण्यामध्ये दगड ओला होतो, पाण्याशी एकरूप होत नाही. पाण्यामध्ये तांदूळ शिजून भात होतो, पाण्याशी एकरूप होत नाही. पाण्यावर तेलाचा थेंब तरंगतो, पाण्याशी एकरूप होत नाही. पाण्याशी फक्त पाणीच एकरूप होतो. ज्या ईश्वराला तुम्ही प्रेमसागर म्हणतात, ज्या ईश्वराला तुम्ही करुणासागर म्हणतात आणि तुमच्या हृदयात करुणाचा एक थेंब पण नसेल, तुम्ही काही साधना करा, काही मिळणार नाही. तुमच्या हृदयात प्रेम नाही, आसक्ती आहे, मोह आहे, प्रेम नाही. दया असेल, करुणा नाही, आणि तो करुणासागर आहे. आणि त्या करुणासागराला प्राप्त करायचं असेल तर हृदयात करुणा जागली पाहिजे. त्या प्रेमसागराचा जवळ पोहोचायचं असेल तर हृदयात प्रेम जागलं पाहिजे. आम्ही कालच्या मुलींना विचारलं, मग पूर्वी तुम्हालाही विचारलं होतं, पुन्हा विचारून घेतो एकदा. आम्ही अनेकदा मुलांना विचारतो, सरळ रेषेची व्याख्या काय. आश्चर्य वाटतं, 12वीतली मुलं जी आता शिकून बाहेर पडलीत त्यांना सरळ रेषेची व्याख्या सांगता येत नाही. होतो स्वामीजी कधी शिकलो होता, आता आठवत नाही आहे. सरळ रेषेची व्याख्या आहे 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. कमीत कमी अंतर 2 बिंदूतलं, ती सरळ रेषा. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हालाही सरळ व्हावं लागेल. आपण वाकडी तिकडे होतात, आपलं मन सरळ नाही, म्हणून आम्ही ईश्वरापासून दूर आहोत. मनाची कुटिलता घालवण्यासाठी साधन असते. जसं जसं तुम्ही सरळ व्हाल आतून, हृदयातून, मनातून, तसं तसं तुमचा आणि ईश्वराचं अंतर कमी कमी होत जाईल. मग ही सरळता काही बाहेरून आणते, काही दोरीने की तुम्हाला सरळ करता येईल. मग हा सरळ होण्याचा उपाय किंवा हृदयात करुणा होण्याचा उपाय एक साधा सरळ उपाय आहे, रोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही आतून बदला, तुम्हाला कळणार देखील तुम्ही बदलत चाललेला आहात. आम्ही अनेकांच्या बाबतीत बघितलेलं आहे, त्याचं स्वभावात परिवर्तन झालेलं आहे. मानसिक अशांती होती, ती अशांती दूर झालेली आहे. आम्हाला कोणी म्हणतो स्वामी खूप मनाने अशांत आहोत, डिप्रेशनमध्ये आहोत, आम्हाला दया येते. घरी कामधेनू दारी ताक मागे. आता तुम्हाला मराठी वाचता येतं, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तुमच्याकडे असताना तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी सांगतात, मन उदास होतो म्हणून सांगतात. दयाजनक परिस्थिती आहे. नुसती ज्ञानेश्वरी वाचली तरी तुमचं डिप्रेशन जात राहील. दुसरे प्रयोग नंतर सांगतो. ही ज्ञानेश्वरी जशी श्रेय मार्गाकडे नेणारी आहे, जीवनाचं कल्याण करणारी आहे, तशी प्रेयासाठी देखील कामाची आहे. 2-3 घटना फक्त सांगतो. एक 6-1 महिन्यापूर्वी आम्हाला नागपूरहून एका डॉक्टराचाच फोन आला. नागपूरहून, स्वामीजी मी स्वतः डॉक्टर आहे. आम्ही चांगला होतो, माहिती आहे आम्हाला डॉक्टर. म्हणून मी अशा करता सांगितलं पुन्हा की मी डॉक्टर असून माझी डॉक्टर की माझ्या पत्नीसाठी काहीच कामाचं येत नाही आहे. काय होतं आहे, त्याच्या कानात खूप गोंगाट ऐकू येते. काही लोकांना हा आजार असतो, कानामध्ये गोंगाट ऐकू येतो आणि तो इतका गोंगाट ऐकू येतो की त्या व्यक्तीला काही काम सूचना असं होतं. मला कानात गोंगाट येतो म्हणून मी औषधं दिली, काही फरक पडला नाही.
मग मी ENT सर्जनकडे नेलं. ENT सर्जनने औषधं दिली, काही फरक पडला नाही. मग ENT सांगितलं काही ब्रेनमध्ये काही असेल म्हणून न्यूरोसर्जनकडे नेलं, न्यूरोफिजिशियनकडे नेलं, काही फरक पडत नाही. आणि किती दिवस झालेत? 16 वर्ष झाली. 16 वर्षापासून त्रास होतो, कारण गोंगाट होतो. आता तो एवढा वाढलेला गोंगाट की तिला असं वाटतं मी आता पागल होऊन जाईल. काय करायचं समजत नाही. म्हणा एक सोपा उपाय सांगतो, करून बघा. मग ज्ञानेश्वरीतला 4थ्या अध्यायातल्या पहिल्या 15 ओव्या तुमच्या पत्नीला 42 दिवस वाचायला सांगा. तर ठीक आहे. आता सगळ्या तरुणी हारलेले आहेत, 16 वर्षापासून त्रास भोगते आहे, न्यूरोसिझम फिजियन सगळं झालेलं आहे, काही फरक पडत नाही आहे. हाही करून बघू प्रयोग. 4थ्या अध्यायातला पहिल्या 15 ओव्या आणि 42व्या दिवशी फोन आला, स्वामीजी 80% आराम आहे, थोडा 20% त्रास उरला आहे, म्हणून पुन्हा 42 दिवस म्हणून द्या. काय बिघडते? जर 80% आराम झाला 42 दिवसामध्ये तर अजून 42 दिवस म्हणून देत कीच. स्वस्त आहे. 1000 रुपये खर्च करायचे. मुंबईला आमची एक मुलगी आहे, तिची बहिणी तर आली की नाही माहिती नाही, येणार तू उशीर झाला दिसत नाही. कानातून पू येत होता, पुला एक दुर्गंध. ऑपरेशन केलं सांगलीला ENT सर्जनकडनं. ऑपरेशन झाल्यानंतर देखील कानातून पू येणं बंद झालं नाही. मागच्या वेळी मुंबईला गेलो तर भेटली, समजा असं असं खूप त्रास होतो, वास येतो, दुखतो. ऑपरेशन केलं तरी पू बंद होत नाही. आम्ही त्याला हाच प्रयोग सांगितला. 4थ्या अध्यायाच्या 15 ओव्या म्हण. महिनाभरात फोन आला, कानातून पू येणं थांबलं, कसलाही त्रास नाही, दुखत नाही. मग म्हणाले स्वामीजी हे आधी मला कळायचं, मी कशाला ऑपरेशनचे पैसे खर्च केले असते. गरज नाही. आणि त्यातला त्यात तुम्ही साध्या डॉक्टरांकडे वैद्याकडे गेले तर चालेल. हो, मेहरबानीकडे स्पेशालिस्टकडे जाण्यापूर्वी विचार करता. कुठलाही स्पेशालिस्ट डॉक्टर तुमच्या व्यक्तिगत ओळखीचा असेल, व्यक्तिगत ओळखीचा, तरच स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जा. नाही तर तुमचे धन आणि आरोग्य सगळं संपते. आम्हाला परवा एकाने एक हकीकत सांगितली. त्याचा एका नातेवाईकाला कॅन्सर झालेला. अहमदाबादच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं, केमोथेरपीची इंजेक्शन दिली 2, त्यांचा जडब्याचा कॅन्सर होता आणि तरी फरक पडला नाही. म्हणून दुसऱ्या डॉक्टर दाखवलं. त्याने सांगितलं की बाबाने ही जर 2 इंजेक्शन खरोखर दिली असतील तर या 2 इंजेक्शन खूप फरक पडायला पाहिजे होता. काही फरक पडलेला नाही. याचा अर्थ ही 2 इंजेक्शन दिली गेलीच नाही. साधं कुठे इंजेक्शन दिलं असेल, कारण त्या 2 इंजेक्शनची किंमत फक्त 2.5 लाख होती. पेशंटकडनं 1.25 लाख रुपये 2 इंजेक्शन ते घेतले, ते 2.5 लाख रुपये घेतलेत. इंजेक्शन दिलं गेलं नाही. कुठे बी काउंटरचं कुठं दुसरं काहीतरी दुखायचं इंजेक्शन दिलं असेल, मग त्या दुसऱ्या डॉक्टरने साधी इंजेक्शन दिली आणि बरसाचा कॅन्सर बरा केला. आणि स्पेशालिस्ट डॉक्टर खूप हुशार असतात, असा गैरसमज करून घेऊ नका. काही आपल्याही चुका नडतात. एका शाळेच्या पुस्तकामध्ये एक धडा होता. धडा असा होता की 6 आंधळे आहेत, त्यांना हाती पाहायची इच्छा झाली. आता आंधळे आहेत, हाती कसा पाहणार? तरी देखील ते हट्ट करा की आम्हाला हाती पाहायचा आहे. शेवटी एका माणसाला दया आली, त्याला एक हाती आणून उभा करून दिला की बाबा हाती आणलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. आता पाहणार कसे? त्या अंगावर तुमचे हात फिरवत आहेत. कोणी कानावरून हात फिरवला, कोणी पायावरून फिरवला, कोणी पोटावरून, कोणी शेपटीवरून. मग त्या डोळस माणसाने विचारलं हाती कसा होता? त्याने कानावरून हात फिरवला, तो म्हणाला सुपड्यासारखा होता, कारण त्या हातीचा आकार सुपड्यासारखा. त्याने पायावरून हात फिरवला, तो म्हणाला खांबासारखा होता. ज्याने शेपटून हात फिरवला तो म्हणजे दोरासारखा होता. 6 जण 6 उत्तरं दिलीत. शिक्षकाने प्रश्न विचारला, ते 6 जण कोण होते? एक हुशार मुलगा उभा राहिला, स्पेशालिस्ट डॉक्टर होते. कारण तुम्हाला ताप येत असेल आणि तुम्ही ENT कडे जाल तर ENT तुम्हाला पागल समजेल. मी ENT आहे,
एका पार्टीमध्ये असं एक इंट्रॅक्टर एका बाईला भेटला, साहेब मला ताप येतो. ए बाई मी एन टी सर त्याने असं होय. तर मला की नाही गळ्यामध्ये, हो ठीक आहे एन टी आहे गळ्यामध्ये, पण मी नाकाचा स्पेशालिस्ट आहे. आता ते एन टीमध्ये आणखी स्पेशालिस्ट. ती बाई चिडली, आता हेही सांगा की या नाकाचा का या नाकाचा. आता स्पेशालिस्ट वाढलेले आहेत. नाही, ओळखीचे असतील व्यक्तिगत तरच जा, नाही तर तुमचे पैसेही जातील आणि स्वास्थ्यही जाईल. तुमच्या आधाराचं आणखीन एक कारण आहे, तो नंतर सांगतो. ज्ञानेश्वरचा आणखीन एक प्रयोग सांगतो. नगरची घटना आहे. आम्ही याची चर्चा भारताचे सगळ्यात मोठे कॉम्प्युटर सायंटिस्ट विजय भटकरांची आमची 2.25 तास या विषयावर चर्चा झालेली आहे. त्याने आम्हाला विचारलं विजय भटकरांनी की स्वामीजी मी काय सेवा करावी अशी तुमची अपेक्षा आहे. 2.25 तास बोललो. प्रश्न त्यांचे आणि उत्तर आमचं. हाच विषय स्तोत्र मंत्र विज्ञान. त्यांच्या असलेल्या लोकांना वाटलं की विजय भटकरसारखा एक एवढा मोठा सायंटिस्ट एक स्वामीजी भेटली, 15-20 मिनिटं चर्चा चालेल, आटोपेल 15-20 मिनिटात. आणि आमची चर्चा सुरू झाली. आणखीन एक वैद्य होते, दुसरे एक प्रिन्सिपॉल होते निकालचे. 2.25 तास. आणि मध्ये जे गमत तो एवढा मोठा सायंटिस्ट पण एवढा नम्र विवेकी, ते एक प्रश्न विचारते आणि उत्तर आम्ही द्यायचे. आणि नंतर त्यांनी सांगितलं स्वामीजी काय सेवा करे. म्हटलं बघा आम्ही नगरची गंमत सांगतो आणि नगरचे वैद्य हजर होते ज्यांच्याकडे ते औषध घेतात. म्हणजे यांचाच एक पेशंट, याने आम्हाला सांगितलं की स्वामीजी माझा पेशंट आहे, बाई आहे, वय 40-45 आसपास, आणि त्या बाईला गर्भाशयाचा विकार आहे. आधी ॲलोपॅथीची औषधं घेतली, काही फरक पडला नाही. म्हणून ती बाई माझ्याकडे आली. मी औषधं देऊन बघितली, काही फरक पडत नाही. तिला मासिक धर्मात इतकं रक्त जातं की मला अशी भीती वाटायला लागली की ते रक्त जाऊन जाऊन ते ॲनिमिक होऊन त्यातच मरून जाईल. इतकं रक्त जातं आणि काही उपयोग होत नाही औषधांचा. शेवटी त्याला डॉक्टरांनी सांगितलं की गर्भाशय काढून टाक. हा एकच उपाय आहे. आणि श्रीवर्ग बराचसा बसलेला आहे आणि 40-45च्या पुढे अनेकांना हा प्रॉब्लेम होतो, आजच्या काळात होतो. गर्भाशय काढून टाका हा एक उपाय डॉक्टरांनी सांगितला. त्यामुळे की माझ्या गर्भाशयात गाठ नाही, कॅन्सर नाही, काही नाही. मग काढायचं कशासाठी गर्भाशय? तुला ब्लिडिंग होतं, रक्त जातं, तू अशीच मरून जाशील रक्त जाऊन. रक्त थांबण्याचा काही उपाय नाही, औषधांचे उपाय होत नाही. त्या वैद्याने आमच्यासमोर त्या पाहिलं बोलतो. म्हणलं बाई एक काम कर, तू रोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या रोज वाच, रोज 300 ओव्या वाच. आणि आम्ही असा आग्रह करणार नाही की तू चौरंग घे, चौरंगावर तू कपडा ठेव, ग्रंथ ठेव, आसनावर बैस, कारण तुला तुझ्या घरात ते शक्य नाही. कारण त्या बाईची सासू म्हणजे एकनाथांच्या हरिपाठात जे दिलं आहे ना, मुख नव्हे सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, अशी ती त्याची सासू. म्हणजे ती तुला ज्ञानेश्वरी देखील वाचू देणार नाही. तू सरकारी नोकरीत आहे, बसने जाते तर बसमध्ये बसल्या बसल्या वाच, रेसेसमध्ये वेळ मिळाल्या तिथे वाच, जेव्हाच्या सुट्टीत वाचून घे, तुला जसं जमेल तसं वाच. ज्ञानेश्वरीवर पूर्ण आदर श्रद्धा ठेवून सांगतो आम्ही. आम्हाला पनवेलला मुंबईला एका माणसा स्वामीजी आमच्या वेळच नसतो मुंबईच्या लोकांजवळ, तुम्ही सांगा ज्ञानेश्वरी वाचा, एवढा अर्धा पोंटा वेळच नाही आमच्याजवळ. आम्ही प्रश्न विचारा जाहीर सभेमध्ये आम्ही त्याकडे पाहिलं. म्हटलं एक काम कर, संडासात बसून वाच, पाप लागले तर आम्हाला देऊन टाक, पुण्य लागले तर तू ठेवून घे, पण वाच वाचा. मग त्या बायचा तू कुठेही कसाही वेळ काढून वाच, फक्त पोट खाली असलं पाहिजे एवढीच अट. कुठलाही मंत्रप्रयोगात एक महत्त्वाची अट लक्षात ठेवा, मंत्राचा उपयोग त्यावेळी होईल ज्यावेळी तुमचं पोट खाली असेल. भरलेल्या पोटाने मंत्र जपाने उपयोग होणार नाही. ते पुढच्या त्यामध्ये सांगतो कसे परिणाम होतात. तर आम्ही त्या बाईला सांगितलं तू वाच. 15 दिवसांनी त्या बाईचा फोन आला, स्वामी मी स्वस्थ आहे. आणि आज त्या घटनेला जवळजवळ 2.5 वर्ष होत आली. 2.5 वर्ष त्या बाईचं ऑपरेशन करायची गरज पडली नाही, पूर्णपणे स्वस्थ आहे. आम्ही विजय भटकरांना म्हटलं याचा अर्थ असा होतो की ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये अशी काही रचना आहे की त्या स्त्रियांच्या गर्भाशयाला त्या मदतरूप होत आहेत. म्हणजे दुसरी केस की जी आम्ही डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं, तत्काळ करायला सांगितलं एका बाईला, तत्काळ याच आठवड्यात करून टाका 2-4 दिवसात. आज ते बाई 65च्या पुढं वयाची आहे, सगळे प्रश्न संपले, ऑपरेशन करायची गरज पडली नाही. आम्ही म्हटलं भटकरांना कुठला गायनेक डॉक्टर हा उपाय सांगेल.
तो की माझा धंदा बुडेल. जर मी ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याला सांगितल्यात आणि जर गर्भाचं ऑपरेशन करायचं हे जर टळत असेल तर डॉक्टर कशाला सांगेल, हो त्याचा धंदा जाईल ना. पण काही सज्जन आहेत ते सांगतील पण ते म्हणजे याला पुरावा काय, सायन्स काय. आम्ही म्हटलं तुम्ही अशी 2 मशीन तयार करा की एका मशीनमध्ये आमच्या ऋषीमुनीने जे जे स्तोत्र मंत्र दिलेली आहेत त्या स्तोत्र मंत्रांची विशिष्ट वेवलेंथ फ्रिक्वेन्सी त्या मंत्रांच्या सहाय्याने मोजा. काही ब्राह्मण पंडितांना चांगल्या ज्या उच्चार आहेत त्यांना बोलवा, त्यांच्याकडे ते मंत्र म्हणून घ्या, ते स्तोत्र म्हणून घ्या आणि त्या मशीनमध्ये त्याची वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी बघा किती येते. आणि दुसरं मशीन असं तयार करा की ती वेवलेंथ फ्रिक्वेन्सी एखाद्या माणसावर शरीरावर टाकून त्याला इंग्लिशमध्ये बंबार्डिंग आणि त्या मंत्राचा त्या वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा शरीरावर नेमका कुठं परिणाम होतो ते बघा. छातीवर होतो, पोटावर होतो, डोक्यावर होतो, हृदयावर होतो. आणि हे जर नक्की झालं की हे वेवलेंथ फ्रिक्वेन्सी या यंत्राने त्या माणसाच्या शरीरात टाकल्यावर त्याचा हृदयावर परिणाम होतो आहे. मग या वेवलेंथ फ्रिक्वेन्सीचा मंत्र कोणता, हा मंत्र. मग आता यंत्राची गरज नाही, फक्त तो मंत्र म्हटला तरी होईल. कसा होईल सांगतो. पुण्यात आम्ही ज्यांच्याकडे नेहमी उतरतो त्या परिवारातली गंमत. त्या बाईने सांगितलं की स्वामीजी माझी पुतणी आहे, तिची मुलगी फक्त 3 वर्षाची आहे. मुलगी 3 वर्षाची. पुण्यातली घटना सांगताय आणि अलीकडची, इसवी सनापूर्वीची नाही, कारण त्यावेळी तुम्ही नव्हता, आम्ही पण नव्हतो. इसवी सनापूर्वी अलीकडची घटना. सप्टेंबरमध्ये आज मार्च चाललेला आहे. सप्टेंबरमध्ये ती बाई त्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन आलो. आम्ही त्यांच्याकडे उतरतो, त्यांची ती नात्यातली. आणि त्या 3 वर्षाच्या मुलीला काय आहे तर हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र आहे, छिद्र आहे वॉलला. आणि म्हणून ते रक्त सर्क्युलेशनमध्ये त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही, आमच्याकडे याचा ऑपरेशनचा इलाज नाही आणि ऑपरेशन करण्यात इतकं मुलीचं वय नाही, फक्त 3 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी मोठी होईल मग बघू. मोठी होईल म्हणजे डॉक्टरांनी ही शाश्वती नाही की मुलगी मोठी होईल, कारण वॉलला होल पडले, छिद्र आहे मोठं. ही जगली वाचली मोठी झाली की मग ऑपरेशनचा विचार करू. आता आईचा जीव. स्वामी काय करावं. म्हटलं बाई 3 वर्षाची मुलगी आहे, तिथं काही मंत्र जप करू शकणार नाही, तिथं काही करू शकणार नाही, पण तू एक करू शकते. तू आई आहेस, तू त्या मुलीला तुझ्या मांडीवर घे, तिच्या हृदयावर छातीवर तू तुझा हात ठेव छातीवर. त्या मुलीला काही करणार नाही. बघा मंत्राची ताकद. त्या मुलाला त्या मंत्राचा एक अक्षरही करणार, कारण 3 वर्षाची मुलगी आहे, पण तरी ते मंत्र तिच्या कानात जातील एवढा तू स्पष्ट उच्चार कर. तिला ऐकू दे, फक्त तिला ऐकू दे ते मंत्र त्या कानात जाऊ दे फक्त. आणि आदित्य हृदय स्तोत्र म्हण. आदित्य हृदय लागली. त्या बाईने घरी जाऊन सुरुवात केली. घरचे लोक नास्तिक, परंतु पंचदशी की घरातले सगळे लोक काम दाराला बाहेर गेले की मग त्या मुलीला घ्यायची आणि ती आदित्य हृदय म्हणायची. सांगितलं आम्ही सप्टेंबरला इथं प्रवचनाला आलो होतो पुण्यात याच मालिकेमध्ये, त्यावेळी सांगितलं. दुसरं प्रवचन आमचा नोव्हेंबरमध्ये होतं 2 महिन्यांनी. 2 महिन्यांनी पुन्हा आलो, तिथंच उतरलो. त्या बाईचा फोन आला. आश्चर्य वाटायला ऐकून. 6 mm होल 2 महिन्यात 4 mm आलं. स्वामी डॉक्टर आश्चर्यात पडले. 6 mm होल 4 mm आलं, कसं काय झालं बाई. नोव्हेंबरमध्ये 4 mm आलं. पुन्हा मागच्या वेळी जानेवारीत आलो होतो, 31 जानेवारीला प्रवचन होतं, त्यावेळी पुन्हा तिथेच उतरलो होतो. आणि त्या बाई सांगितलं होल नाही, फक्त साईडने थोडंसं लिकेज आहे साईडने, पण मध्ये जे होल होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे, फक्त साईडने लिकेज होत आहे. डॉक्टर मग आता ऑपरेशनची गरजच पडणार नाही, मुलगी मोठी होईल तसं हे लिकेज आपोआप थांबून द्यायचं. काय घडलं त्या मुलीला. आणि गंमत अशी, ती मुलगी या 4 महिन्यात ऐकता ऐकता ती 3 वर्षाची चिमुरडी पोरगी आदित्य हृदय बोलायला लागलेली आहे. तिला मला म्हणून दाखवलं, दादा मी म्हणते, म्हण बेटी. तुझी 5 वर्षाची बहीण आणि 3 वर्षाची ती छोटी मुलगी रोज आई म्हणता म्हणता तिच्याही तोंडी बसून ती म्हणते स्वतःच. आदित्य हृदयाने हृदय उगार खूप लाभ होतो, पण आदित्य हृदय स्तोत्र थोडं कठीण आहे. मग
दुसरा उपाय ललिता सहस्रनाम. म्हणजे हृदयविकारच्या पेशंटसाठी अर्थात अट आहे की हृदय असलं पाहिजे. हो, अलीकडच्या काळामध्ये हृदय असणं देखील एक मोठी उपलब्धी आहे. तर आम्हाला कोणी राजकीय पुढारी हृदयविकारानं मेला असं पेपरमध्ये आलं तर आम्ही विचार पडतो, या राजकीय पुढारी हृदय होतं, हृदयाकडे मेला कसं काय, हृदय असतं कुठे या लोकांजवळ हृदयविकार. आणि हा एक प्रयोग म्हणून नाही, यामुळे प्रयोग केला सप्टेंबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये आम्हाला राजस्थानहून फोन आला राजघराण्यातल्या व्यक्तीचा. त्यांना अटॅक आला, हलका अटॅक होता. आमच्या खूप जवळचा संबंधित परिवाराशी, राजघराण्याचे, राणा प्रतापच्या वंशातले. आणि डॉक्टरने लागली घाबरत, तुम्हाला स्टेन बसवावं लागेल, एन्जिओग्राफी करावं लागेल, कारण तो त्या अटॅकने त्यांचाही वॉल्ववर परिणाम होऊन तो लिकेज होऊन गेला. अटॅक सिव्हिअर नव्हता, हलका होता, पण वॉल्ववर परिणाम झाला आणि आज वॉलच्या साईडने रक्त खाली उतरायला लागेल. त्याकडे तुमचा वॉल होऊन गेला आहे, डॅमेज झालेला आहे, ऑपरेशन करावं लागेल, स्टेन बसवावं लागेल, एन्जिओग्राफी करा, एन्जिओप्लास्टी करा, असं करा तसं करा, एवढा खर्च होईल. त्याच्यामुळे सांगितलं डॉक्टर साहेब खर्चाच्या नंतर बोलू आपण, पण आम्हाला खात्री करून घेऊ द्या की खरोखर ऑपरेशनची गरज आहे का. बऱ्याच वेळा ऑपरेशनची गरज डॉक्टरला असते, पेशंटला नसते. डॉक्टरांना असते ऑपरेशन करायची गरज, आणि त्यांना हे मिळतात, मग पेशंटला गरज नसते. त्याने नेलं, दुसऱ्या डॉक्टर दाखवलं, त्यामुळे सध्या तुम्ही औषध देऊन बघा, नाही तर मग शेवटी आमचा हाच उपाय की ऑपरेशन करावं लागेल. पण महिनाभरात औषध देऊन बघू आपण. डॉक्टरांनी इकडे बोलण्यात आलं, इकडे आमच्यावर फोन आला, म्हटलं त्यांना सांग की आदित्य हृदय म्हणा. दवाखान्यातून बाहेर पडले, घरी गेले आणि आदित्य हृदय पुसा हातात घेतलं. म्हटलं महिनाभरात पुन्हा डॉक्टरने एको केला, लिकेज कमी झालेलं आहे. 2 महिने केला, लिकेज थांबलेलं आहे. डॉक्टर आता ऑपरेशनची गरजच नाही आहे. दुसरा प्रयोग आदित्य हृदयने. आता समजा ना आदित्य हृदय वाचता येत नसेल, ललिता सहस्रनाम हे देखील कठीण पडत असेल, मग त्यांनी काय करावं. आता मूळ विचार आहेत. आपल्या प्रत्येक देवताची, एक मिनिट माफ करा, प्रत्येक देवतेचं कवच आहे. तर रामरक्षा देखील एक कवच आहे. पण सगळ्यात उत्तम कवच चंडी कवच आहे. कारण चंडी कवच हे असं कवच आहे की ज्यापासून शेंडीपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत, नखापर्यंत शरीराला सगळ्यात अवयवांचा उल्लेख आहे. बाकीच्या कवचामध्ये एवढा सविस्तर उल्लेख नाही, पण त्याची जशी श्रद्धा असेल. आज आम्ही तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रयोग सांगणार आहोत, बाकीच्या गोष्टी उद्या सांगून. पण 2 महत्त्वाचे प्रयोग आज समजून घ्या, स्वतःसाठी, इतरांसाठी आणि आमच्या डोक्याचे केस साबूत ठेवण्यासाठी. चंडी कवच सगळ्यात उत्तम अशा करता आहे की तिथं अगदी शेंडीपासून पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत सगळ्यांचा उल्लेख आहे. आणि आमचे ऋषीमुनी असे मजेचे होते, का त्यांचा जो ज्ञान असेल, काय विलक्षण प्रतिभा असेल, त्या चंडी कवचमध्ये देवीची वेगवेगळी नावं वापरलेली आहेत. वेगळी नावं, मग भलती नावं भलत्या ठिकाणी वापरलेली नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा की त्या विशिष्ट नावाचा, त्या विशिष्ट उच्चाराचा शरीरावर विशिष्ट परिणाम होत असला पाहिजे अशीच नावं त्याने निवडलीत. आणि मग ते देवीचे जे नाव दिलेलं आहे त्या नावापासून तुम्ही स्वतःच मंत्र तयार करून घ्या. आम्ही ते मंत्र तयार केली युक्ती तुम्हाला शिकवतो. फक्त तुम्ही कोणाकडनं त्याचा उच्चार समजून घ्या. उच्चार असा कसा समजून घ्यायचा आहे की आपल्या संस्कृत भाषेत किंवा मराठी भाषेमध्ये अनुनासिक 4 प्रकारची आहेत. त्याचा आपण गंगा म्हणतो, गन्मा नाही म्हणत, आणि गंध म्हणतो, म्हणजे तिचा उच्चार नचा होतो कारण पुढचा अक्षर ढ आहे. हे थोडं व्याकरणाचा विषय आहे. उच्चार करताना गंध शब्दामध्ये गचा जो बिंदू आहे त्याचा उच्चार न सारखा होईल. आणि गंगा म्हटला तर त्याचा उच्चार क ख ग गंग ग होईल. चंदन, कारण पुढे द आहे म्हणून च वरचा बिंदू न झाला, वंदन. पण चंचलमध्ये पुढे च आल्यामुळे बिंदूचा उच्चार न होते, य, चंचल. हे फक्त तुम्हाला कोणाकडनं जो संस्कृतात जाणकार असेल त्याच्याकडून उच्चार फक्त समजून घ्यावा लागेल. साधारणतः तुमच्याच लक्षात येईल.
फार थोडा फरक असेल तरच गोंधळ होईल. मंत्र कसा करतात तेही सांगतो. तुम्हाला सगळ्यांना ओम गंग गणपती नमा माहिती आहे. असा कोणी इथं नसेल की त्याने हा मंत्र ऐकला नसेल, ओम गंग गणपती नमा. आता बघा नीट लक्षात द्या. ओम तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. गणपती शब्द सगळ्यांना माहिती आहे. आता गणपतीचा ग घेतला, ग अंतर बिंदू दिला, तो झाला त्याचा बीज मंत्र. ओम गंग गणपतये नमः. काय चतुर्थी विभक्ती. ओम गंग गणपतये नमः म्हणजे गणपती शब्दाची चतुर्थी गणपती नमा केलं. बीज मंत्र कसा केला? गणपती शब्दातला ग बाजूला आखून बिंदू दिला. आम्ही सांगितलं, आम्ही त्यांच्याकडे उतरतो पुण्यामध्ये बहुधा करून. त्यांचा फोन असतो म्हणजे या 15 दिवस मला खूप चक्कर येत आहेत, उभं राहिलं की चक्कर येतात असं तुला तर आता तिकडून मला सांग माशीचे उभं घ्या म्हणून मी जिना उतरणार देखील सोडून दिलं. कारण जिना उतरता येत नाही, कारण चक्कर येतात. आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला असं झालं तसं झालं आहे. आणि मुख्यतः काय प्रॉब्लेम झाला आहे? वर्टिगो, मज्जासंस्थामध्ये. आणि मज्जासंस्थामुळे मला घरातल्या घरात फिरताना चक्कर येतात. तर जिना चढताना वाहता मी जर चक्कर आला तर मी जेवण खाली पडेल. काय वेळा असं होतो, एक माणूस असा जिन्यावरून पाय घसरून पडला, गडगडत खाली गेला. कोण त्याला विचारलं सहानुभूतीने, का हो काही पायरी चुकली का? नाही हो, एकूण एक पायरीवर गडगडलो. त्याला विचारलं होतं की बाई पाय निसरला, पायरी चुकली का? एकही पायरी सोडली नाही, सगळ्यांना गडगडत आलो खाली. तेव्हा मला की भीती वाटते. आणि डॉक्टरने औषध दिले, औषध उपयोग होत नाही. चंडीपाठात दिलेलं आहे. मज्जा संसार कोणाचा अधिकार आहे? मा पार्वतीचा. रक्त मज्जा मा सीतासी मेदासी मा पार्वती. म्हटलं पार्वती शब्द रक्त, नीट लक्ष द्या. रक्त मज्जा यावर मा पार्वतीचा अधिकार आहे. म्हटलं आता पार्वती शब्दापासून मंत्र कसा करणार? ओम केला, घेतला ओम, पार्वतीच्या पा बाजूला केला, त्यावर बिंदू दिला, पाम, पार्वती. आणि माझं रूप देवी आहे म्हणून देवीचं चतुर्थी देवी नमा. ओम पाम पार्वती देवी नमा. 15 दिवसात तिथे चक्कर येणं थांब. कारण मज्जा संस्थेशी संबंध आहे. आता राहिलं रक्त. आता तुम्ही तुमचा स्वतःवर प्रयोग करून बघा, तुमचं काम आहे. कारण रक्तावर देखील महापार्वतीची सत्ता आहे. रक्त मज्जा. आता समजा एखादा ब्लड कॅन्सर असेल किंवा ब्लड शुगर असेल किंवा रक्ताचे इतर विकार असतील, त्यांना देखील हाच मंत्र कामाचा. ओम पाम पार्वती देवी नमः. लक्षात येत. तसं हृदयाकडे मग काय सांगितलं. आता तुम्हाला आधी तर हृदय वाचता आलं तर सगळ्यात उत्तम. ललिता सहस्रनाम म्हणता आलं तरी छान. आणि एवढं करता येत नसेल तर मग चंडीपाठात काय दिलं आहे? हृदय ललिता देवी उदरे शूलधारिणी. चंडीपाठात मंत्र आहे हृदय ललिता देवी. मग हा ललिता देवी हृदयाची देवी आहे. मग याचा मंत्र कसा करणार? ओम ललिताचा ल घेतला, लम ललिता देवी नमः. याचा तरी. आणि हा मंत्र माळा घेऊन जप करण्यासाठी नाही आहे, कारण तो तुम्हाला काही साधनेसाठी करायचा नाही आहे. घरात चालता पडता उठता बसा फिरता म्हणत राहा. ओम लम ललिता देवी नमः. आणि असं तुम्ही सगळ्याच वर करू शकतात. केस गळत असेल त्यावर देखील त्यात मंत्र आहे. त्याशिवाय ऊर्ध्व केशिनी दिलं आहे मंत्र. उदरे शूलधारिणी. उदर म्हणजे लिव्हर, पोटाचे विकार, तर कोणती देवी? शूलधारिणी. कसा होईल मंत्र? ओम शूलधारिणीचा शू घेतला तर बिंदू ठेवला, शुम शूलधारिणी देवी नमः. ओम शूलधारिणी देवी नमः. शरीराचा प्रत्येक अवयवासाठी आहे. दंतान रक्षोतु कौबेरी. कानासाठी श्रोतोयम द्वारवासिनी. प्रत्येक अवयवासाठी दिलेलं आहे. डोळा असो कान असो कुठलाही. चंडीपाठ कवच वाचा, त्याचा अर्थ दिला असेल. मग त्या अर्थातून तुम्हाला त्या देवीचं नाव कळेल. कोणत्या शरीराचा, कोणत्या डोळ्यावर कोणती देवी, कानावर, नाकावर,
ललाटे, छाती, हृदय, पोट, जांघू, पोटऱ्या, अगदी पायाचा तळ पायापर्यंत त्यात देवीचं नाव शोधा. सांगतो त्यामध्ये मंत्र तयार करा. उच्चारामध्ये गडबड वाटत असेल तर कोणी संस्कृतचा जाणकाराला विचारा आणि त्याला फी घ्यायची असेल 5,000 रुपये त्यात देऊन टाका. आम्हाला सांगते फी घ्यायची नाही आहे, मी असं सांगतो. देऊन टाका 5,000 फक्त उच्चार समजून घेण्यासाठी. म्हणजे तुमच्या शरीरातला कुठल्याही अवयवाचा कुठल्याही आजारावर. आणि असे आमच्यामध्ये इतके मंत्र आहेत त्यांचा सगळ्यांचा आमचा अभ्यास नाही. मम्मीची एक मुलगी 6वीतली मुलगी हो, गोड आहे मुलगी, अतिशय बुद्धिमान आहे. एकाच त्यांनी आम्हाला फोन केला, स्वामीजी ते जे बाबा इन्स्टिट्यूटची परीक्षा होती ना, ज्युनियर सायंटिस्टची बाबा इन्स्टिट्यूट परीक्षा होती ज्युनियर सायंटिस्टसाठी, ते 6वी 7वीतल्या मुलांची काहीतरी होते. ती महाराष्ट्रात दुसरी आली. तिने आम्हाला सांगितलं, स्वामीजी मला सिल्वर मेडल मिळालं. सेकंड आली महाराष्ट्रात सिल्वर मेडल त्या बाबाच्या परीक्षेमध्ये. आम्ही त्याला कंपनीने म्हटलं, बेटी तू एक काम कर, मेडल तू ठेवून घे, सिल्वर आम्हाला पाठवून दे. तर सर ही एवढी हुशार मुलगी, आणि त्याला आजार कसला होता, युरिनमधून प्रोटीन जाण्याचा. आमच्यासमोर एक डॉक्टर बसलेले आहेत. आम्ही आशा ठेवतो की ते ऐकायला आलेले आहेत, ते रागवणार नाही ना. स्वामी तुम्ही सगळे असे उपाय सांगितले तर आमच्या धंद्याचा काय होईल. युरिनमध्ये प्रोटीन जात आहेत. डॉक्टर म्हणाले की बाई आम्ही तुला औषध देतो या मुलीला, पण या औषधाने फक्त कंट्रोल राहील, कमी होईल, वाढणार नाही, पण जाणार नाही. युरिनमध्ये प्रोटीन द्यायचं थांबणार नाही. थांबायचा एकच उपाय आहे, बेड रेस्ट, अंथरुणात पडून. आता सांगा 6वी 7वीतली मुलगी शाळेत जाणार नाही का, आणि ते शाळेत जाणं सोडलं तर पुढे आयुष्याचं काय. बेड रेस्ट, जर अंथरुणात पडून राहिली तर युरिनमध्ये प्रोटीन जाणार नाही. चालली तर थोडं जाईल, धावली तर जास्त जाईल, खेळायला गेली तर आणखीन जास्त वाढेल. काय करता मुलीने. आणि पुढे लग्न झाल्यावर आईला चिंता म्हणून स्वाभाविक आहे. मला स्वामी काय करावं, म्हटलं एक उपाय आहे. आता बघा आमच्या लोकांचं सगळ्यांचं दुर्दैव, भारतातून इंग्रज गेले पण इंग्रजांची गुलामी आमची गेली नाही. आणि आम्हाला भूषण वाटतं मुलांना इंग्लिश मिडियमने शिकवण्याचं. आणि विजय भटकरसारखा एवढा मोठा सायंटिस्ट, तो स्वतः सांगतात त्यांच्या इंटरव्ह्यू आल्या प्रथममध्ये की मुलांना मातृभाषेत शिकवा. आणि आम्हाला अभिमान वाटतो मुलांना इंग्लिश मिडियमने शिकवायचा. आम्ही त्या मुलाला म्हटलं तू रोज शिवसहस्रनाम वाच. आली 45. शिवसहस्रनाम वाचता येणार कुठून, कारण इंग्लिशमध्ये शिकणारी मुलगी, त्या दरम्यान मराठी वाचता येत नाही. मग आईला एक ड्युटी आणखी जबाबदारी वाढली. मुलीला रोज संध्याकाळी बसवायचं, मग 10 नावं म्हणून दाखवायची, मग त्याला वाचायला लावायची. म्हणजे 1 महिना तर फक्त तिला ते शिवसहस्रनाम शिकवण्यात गेला की हे असं वाचायचं, हे नाव असं वाचायचं. आणि मग शाळेची वेळ, खेळायची सगळ्या धावपळीमध्ये मग ती 500 नावं सकाळी वाचायची, 500 संध्याकाळी वाचायची, कारण सहस्रनाम 1000 नाव वाचायची. वाचता हळूहळू लक्षात आलं की मुलगी स्वस्थ होत चाललेली आहे. आईला शंका आली. आई डॉक्टरांकडे गेली, पुन्हा युरिन टेस्ट केलं आणि डॉक्टर तोंडात बोट घातलं. बाई या मुलीच्या युरिनमध्ये प्रोटीन नाही, प्रोटीन बंद झालं आहे. आमच्या औषधाने कंट्रोल झालं असतं पण प्रोटीनच नाही, बंद झाले, काहीतरी गडबड झाली दिसते. तुम्ही असं करा, पुन्हा पुढच्या महिन्यात बघू. पुन्हा 1 महिन्याने तपासलं, युरिनमध्ये प्रोटीन नाही. 3 महिने डॉक्टरांनी 3 महिने रिपोर्ट केला. 3 महिने, 3 महिन्यात रिपोर्ट नॉर्मल. सो डॉक्टरांनी विचारलं करते काय बाई तू. म्हणजे स्वामी आम्हाला शिवसहस्रनाम म्हणायला सांगितलं. म्हणून असं करा, आता दर 6 महिन्याने येत जा, उगाच ब्लड टेस्टमध्ये पैसे काढू नका. आता त्या मुलीची दर 6 महिन्यामध्ये टेस्ट केली जाते, युरिनमध्ये प्रोटीन नाही. आणि सांगितलं का आम्ही त्याला फक्त शिवसहस्रनाम म्हणायला. आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं तर मुलगाला आता शिवसहस्रनाम देखील म्हणता येईल, तो शब्दच म्हणता येणार नाही, ते नाव सोडून द्या. त्याला इंग्लिशमध्ये शिकवतो आपण. आणखीन एक मग शिववरून आठवलं, महाराष्ट्रातले एक ख्यातनाम गायिका, शास्त्रीय संगीतात नाव सांगत बसत नाही, नावाची गरज पण नाही आहे. तिचे मिस्टर कलेक्टर, IAS ऑफिसर, कलेक्टर म्हणून काम केलेलं. नंतर मुंबईला सचिवालयात काम केलेलं. हे आम्ही कशाकरता सांगतो आहे, फक्त तुम्हाला त्यांची आर्थिक बॅकग्राऊंड समजावी म्हणून, फायनान्शियल पोझिशन, की हे लोक खर्च करू शकतात.
कारण ती शास्त्रीय संगीत गायचे. पुण्यामध्ये कार्यक्रम होता, नाव सांगितलं तुम्ही पटकन लक्षात येईल. पुण्यात ते कार्यक्रम होतात, मुंबईला होतात, नागपूरला होतात, बडोद्याला होतात, अहमदाबादला होतात. शास्त्रीय संगीताचे ख्यातनाम गायक आहेत. पती आय एस ऑफिसर आहेत, आता रिटायर झालेले आहेत. आणि त्यांना त्रास काय झाला? पडल्यामुळे नाही, ॲक्सिडेंटमुळे नाही, दुसऱ्या कुठल्या कारणामुळे नाही, आपोआप निसर्गता त्यांचं पायाचं खालचं हाड, गोट्याजवळचं हाड फाटायला लागलं. डाव्या पायाचं म्हणजे एका पायाकडचं खालून त्या वरचा जो घोटा असो हाड असं फाटलं आहे. म्हणजे कसं, जर प्लास्टर व्यवस्थित झालं नसेल तर प्लास्टरला कसे तडे पडतात? प्लास्टरला तडे पडावे तसे तडे पडायला लागले. तसा तड पडला हाडामध्ये. त्यावेळी नोकरीला होते, मुंबईला सचिवालयात होते, बावरसं राहतात. गेले डॉक्टरांकडे, ऑर्थोपेडिकडे, तपासलं. साहेब पडला होता का? नाही. काही ॲक्सिडेंट झाला होता का? नाही. काही ठोकलं का? नाही. काही लागलं होतं का? नाही. पडला व काही मार, आता काही कोण मारामारी करणार? हो, मारून मला एक गंमत आठवली, मुद्दाम सांगतोय. नवरा बायकोचं भांडण झालं, रागाने बायकोने लाटणं फेकलं, त्या बिचारा गुडघ्याला लागलं. गुडघ्याला त्याला फ्रॅक्चर. दवाखान्यात त्याला प्लास्टर केलं. थोडा बेशोता भानावर आला. तेवढ्यामध्ये कोणातरी रसाला ॲक्सिडेंट झाला होता, तोही पेशंट आणलेला आणि त्याच्या दोन्ही गुडघ्याला लागलं होतं. त्याचे ऑपरेशन झालं. याच्या शेडच्या बेडवर तो होता आणि डोळे उघडले, त्याच्याकडे पाहिलं, दोन्ही गुडघ्याला प्लास्टर. का रे बाबा, तुला 2 बायका आहेत का? नाही, ते आपा फाटलं, मारले लागले, ते कुठलाही ठोकलं गेलं नाही, काही झालं नाही. निसर्गता हात फाटत आहे. डॉक्टर म्हणे पुण्या मुंबईचे, इथले पुण्याचे मोठमोठी जी हॉस्पिटल आहेत, ऑर्थोपेडिकचे नाव तुम्हाला माहिती आहे, जाऊन बघा त्या हॉस्पिटल रेकॉर्ड येतं. साहेब आम्ही काही करू शकणार नाही, यावर आमच्याजवळ काही इलाज नाही. कारण हे निसर्गता तुमचं प्लास्टरला तडा पडतं, हाड फाटतं आहे. हा जे आता तड पडत होती, वाढत वाढत किती वाढली? 9 इंच. आणि मागच्या वर्षी गंमत सांगते. तर मागच्या वर्षी आम्हाला भेटायला ते औरंगाबादला प्रवचनाच्या वेळेस 9 इंचपर्यंत वाढली. थोडी डॉक्टर सांगितलं की त्यांना लंगडावं लागेल, चालता येईना. थोडी डॉक्टर सांगितलं की साहेब आता एकच उपाय आहे बाकीचा पाय वाचवण्यासाठी. आता जिथपर्यंत फाटलेला आहे तेवढा भाग कापून टाकायचा पाय. आता पाय कापून टाकल्यानंतर सारखं खापले, पाय कापून टाकायचं म्हणजे अगदी लंगडच जातं, आयुष्यभर लंगडणं. आणि खालचा एवढा घोटाचा मोठा पायच कापून टाकायचा. हा एकच उपाय उरलेला आहे. आणि आता पाय कापावा की काय करावा काही सुचत नाही, निर्णय होत नाही आहे. पण ईश्वरीचा काही वेगळी असते, हे आम्हाला स्वतःला काही माहिती ना. गंमत सांगतो, आम्हाला फोन आल्यावर कळालं, त्या गायकीचं माहेर बडोद्याचं. तिचे बालपणाचे मैत्रीण, तिचे इन्कम टॅक्समध्ये ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर आहे बालपणाची मैत्रीण. आणि ती आमच्या परिचयात आहे. तिने आमची पुस्तकं वाचलेली आहेत. तिने सांगितलं मैत्रिणीला की बाई तू एवढ्यात घाई करू नकोस, मी तुला एक पुस्तक पाठवते, त्यात एका पानावर मी टिक करून पाठवते, ते पान तू 2-3दा वाच, तुला नवऱ्याला वाचा सांग, संपूर्ण पुस्तक वाचा आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा. तिने आमचे स्तोत्र मंत्र विज्ञान पुस्तक पाठवलं. त्यांनी वाचलं. त्या पान 54वर तिने टिक करून दिली होती की ते एका डॉक्टरला असं डॉक्टरांनी पाय कापा सांगितला होता आणि आम्ही त्याला शिवतांडव स्तोत्र म्हणायला सांगितलं होतं. पुन्हा जोर देऊन सांगतो, करायला नाही. तुम्हाला सांगतो होतो शिवतांडव स्तोत्र म्हणायला सांगितलं होतं. त्याने ते पान वाचलं, करून बघू काही परत. आणि म्हणून त्या कलेक्टरने रिटायर झाले आता शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आणि 3 महिन्यांनी जर त्यांना वाटतं की मला व्यवस्थित चालता येत, आता त्रास कमी वाटतो आहे, म्हणून त्या डॉक्टरांकडे गेलेत दाखवायला. ते डॉक्टर त्याला बघा ना चेक करून. एक्सरे पाडला. आश्चर्य वाटेल, 9 इंचातला पैकी 7 इंच हाड सांधलं गेलं होतं. डॉक्टरांना विश्वास बसेल म्हणून दुसरा एक्सपर्टकडे पाठवलं. त्यांनी एक्सरे पाडला. त्यांनी हाच रिपोर्ट दिला की 9 इंच जे फाटेलं हाड 7 इंच आपोआप जोडलं गेलेलं आहे, फक्त शिवतांडव म्हटल्याने. मुंबईची एक डॉक्टर मुलगी, तिथे मांडीची नस खेचली गेली आणि ती डेंटिस्ट आहे, चांगली डॉक्टर आहे.
पण तरी देखील तिचा एक छंद आहे, ते कथक नृत्य का भरत नृत्य करतेच. पण ते नृत्य लोकांसाठी करत नाही, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत नाही. ती तिच्या इष्टदेवता घरामध्ये जे छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरात ती इष्टदेवता समोर ती नाचते. तुम्हाला पण उपासना करायची असेल तर लोकांना दाखवण्यासाठी नाही. कथक नृत्य करणारे खूप लोक आहेत पैसे कमवण्यासाठी, भजन करणारे खूप लोक आहेत पैसे कमवण्यासाठी. त्याच्यासाठी कोण करतं? बायबलमध्ये खूप छान वाक्य आहे, आम्हाला खूप आवडतं ते वाक्य. बायबलमध्ये असलं तरी आपण तशी उपासना करत नाही. His ears listens the softest cry. तुमच्या गळ्यात दाटलेला हुंका देखील त्याला ऐकू येतो. आणि पुढचं वाक्य खूप सुंदर आहे, ही रीड्स ए लँग्वेज ऑफ ए सायलेंट इयर्स. एकांतात आलेल्या असूनची भाषा त्याला कळते. एकांतात आलेल्या असूनची आम्ही एकांतात ईश्वरासाठी रडत नाही. यात्रेमध्ये मेळ्यामध्ये मुलगाचा हात सुटला, बोट सुटलं, मुलगा हरवला तर रडून रडून एक बादली भरून जाईल एवढं आई रडेल किंवा मुलगा रडेल. पण आपण त्या भगवतीचं बोट सोडून आपणही भटकतो या दुनियाच्या मेळ्यामध्ये, आम्हाला रडू येत नाही आहे. आपणही तिचे हात सोडून भटकतो आहोत. ते मूल रडतं आहे, आई रडते, बादलीभर पाणी भरून जाईल. पण त्या भगवतीचा हात सोडून तुम्ही भटकताय, त्याचं कधी रडू आला का? ती नाचते कोणासमोर? आपल्या इष्टदेवतेसमोर. पण ती नस खिचली गेली, चालता येईना तर नाचणार कुठून? स्वतः डॉक्टर मुंबईमध्ये डॉक्टरांकडे गेली, धावपळ केली, औषध गेलं, काही फरक पडला नाही. आणि ती तिच्या बहिणीकडे आलो होतो. आम्ही तिच्या बहिणीकडे मुक्कामाला होतो नाशिकला. बहिणी स्वामी माझ्या बहिणीला असं झालं आहे. आम्ही त्याला हे सांगितलं, मला बाई शिवतांडव स्तोत्र म्हण, करू नको, तो नवरा आमचा बोर्डेल की काय सांगितलं तू स्वामी. म्हणायला सुरुवात केली. फोन आला, आराम आहे स्वामी. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची एक तक्रार असेल, मंत्र सांगतो त्याबरोबर आणखीन एक सांगून तो, विशेषतः 40 नंतर 45 नंतर बायांची कमरेचे दुखणं आणि पुरुषांचे मोटरसायकलवर धावतात सतत, त्यामुळे पुरुषांनी कमरेचे दुखणं, कमरेमध्ये दुखतं आहे, पुरुषांचंही दुखतं आहे, स्त्रियांचंही दुखतं आहे. कारणं वेगळी असतात, पण 40 नंतर अलीकडे ही तक्रार वाढलेली आहे. आता ज्या नाशिकला मी ज्या मुलीकडे उतरलो ती स्वतःच वैद्य आहे, नाशिकला वैद्य आहेत मुलगी. तिची आई सकाळी फिरायला निघाली. सकाळच्या वेळी कोणते कारवाला, सकाळी त्याने चहा घेतली का दुसरं काही प्याला असेल त्याला माहिती, त्याने धक्का मारला, ती बाई पडली. तिची आई सकाळी फिरायला गेली असताना सकाळ सकाळच्या वेळी आणलं, दवाखान्यात दाखल, उपचार झाले, सगळं झालं, घरी आणलं. पण मग कमरेचं दुखणं वाढलं, कारण कमरेला मार लागलेला. औषध चाललेलं आहे, फरक पडत नाही. मग तुम्हाला की स्वामीजी याला काही करता येईल का? म्हटलं एक काम कर, मंत्राचा काही प्रयोग सांगत नाही, नीट ऐकून घ्या, साधा सरळ प्रयोग आहे. मग आईला सांग, पूर्व दिशेला तोंड करून मागच्या उलटे 100 पावलं चाल. पूर्व दिशेला तोंड मागं. आता समजा तुमची गती एवढी लांब नसेल तर मग खाली पडायची गरज नाही हो, खाली नका पडू, गतीवर चाल. तर पुन्हा पुढे या, सरळ या, पुन्हा मागं चाला, पुन्हा पुढे, पण 100 पावलं पुरी करा, 100 पावलं पुरी करा. आणि जर बगीचात फिरता येत असेल तर तिथं फिरा, मी लोकांच्या हसण्याची पर्वा न करता. लोकांनी काय बेटा उलटा उलटा चाललेला आहे, कारण जग सगळं उलटं चाललेलं आहे, पण ते करणार काय? प्रत्येकाची आपली दृष्टी असते. पूर्वेकडे तोंड करून मागं पश्चिमेला 100 पावलं रोज सकाळी खाली पोट चाला. पुन्हा सांगतो, पोट खाली असलं पाहिजे. सकाळी सकाळी चाला काय संध्याकाळी चाला. 3 महिन्याच्या आत कुठलंही औषधं न घेता तुमच्या कमरेचं दुखणं आपोआप जाईल. त्याला घेऊन ज्याशिवाय उभ्या म्हटलं तर आणखीन चांगलं. त्यामुळे मग डॉक्टर मुलीने आईला सांगितलं आणि तिने स्वतः आता लोकांना सांगितलं तिच्या पेशंटला, बाई कशाला असं भानगी पडते, 100 पावलं मागे चाल. आणि आम्हाला सायन्स आहे, ते सायन्स काय ते सांगत बसाल आमच्या वेळेने. आमच्या म्हणणे अशा अनेक युक्त्या शोधून काढल्या आहेत, असे अनेक मंत्र आहेत, अनेक यंत्र आहेत. आता त्यातला एक आणखीन एक प्रयोग सांगतो. उद्या डिप्रेशनवर, अलीकडे एक मोठा आजार आहे डिप्रेशन, आर्थिक अडचणी, दुसऱ्या अडचणी, तर डिप्रेशनवर उद्या सांगू. पण एक महत्त्वाचा प्रयोग आज सांगतो. तुमच्यापैकी अनेक जणांना विष्णू सहस्रनाम वाचायची सवय असते. विष्णू सहस्रनाम. पुण्याचीच बाई, तिचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं. ऑपरेशन नंतर, तोपर्यंत आमचा परिचय नव्हता, नंतर योग आला भेटीचा.
ऑपरेशननंतर तिची अडचण अशी झाली की जे टाके होते ते इतके दूर दूर होते, ते जखमेत खूप अंतर होतं, जखम भरली जाईना. डॉक्टरांनी अँटीबॉडीज दिलेत, फायदा झाला नाही. डॉक्टर म्हणाले शेवटी बाई आता एकच उपाय आहे की पुन्हा ऑपरेशन करायला पाहिजे, रिऑपरेशन, म्हणजे टाके जवळजवळ घेता येईल असं, नाही तर मग प्लास्टिक सर्जरी. बाई म्हणा आता माझा वेळ नाही आहे, मला भोपाळला जायचं आहे, मी 3 महिने इथं नाही आहे पुण्यात, भोपाळहून आल्यावर मी वेळ देऊ शकेल, तोपर्यंत औषधं द्या. तर आपण मग तुमची मर्जी. औषधं दिली, भोपाळला गेली, 3 महिने भोपाळला राहिली. आणि त्या काळात त्याने आमचे स्तोत्रमंत्र विज्ञान पुस्तक तिला कोणी मैत्रिणीने भेट दिलं असेल आणि त्याने विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली दिवसातून 3दा. 3 महिने ते परत आले, डॉक्टर आशात पडले, जखम भरली गेली. डॉक्टर म्हणाले की आता ऑपरेशनची गरज नाही, जखम आपोआप भरली गेली. आपोआप कशी भरली? विष्णू सहस्रनाम. आता नीट लक्षात घ्या, विष्णू सहस्रनाम जे विष्णूचे, रामाचे, कृष्णाचे भक्त असेल, रोज एकदा वाचा, रोज एकदा. आणि तुम्हाला त्या काही विशिष्ट वेगळ्या अडचणी असतील, त्यासाठी काय करायचं आहे? आता तुम्ही गोरखपूर गीता प्रेसचं पुस्तक जर घेतलं अनेकांचे, तर सुरुवातीला युधिष्ठिर वाचं आहे, मग भीष्म वाचं आहे, तो भाग सोडून द्या. फक्त विष्णूची जिथं नावं आहेत, विष्णूची जिथं नाव सुरू होता, ओम विष्णू विष्णू वषटकारा, तो पहिला श्लोक धरून नुसती विष्णूची सहस्रनाव असलेले श्लोक 107 आहेत. किती आहे? आम्हाला असं वाटतं कुठंतरी काहीतरी ते पूर्वी हस्तलिखित लिहिण्यामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे, ते खरं म्हणजे 108 असायला हवे होते. पण सध्या जे उपलब्ध आहेत ते सगळे श्लोक 107 आहेत. ठीक आहे, आपण 107 धरून चालू. आता नीट लक्षात द्या काय करायचं. जर तुम्हाला तुमची जन्मपत्रिका माहिती असेल, नक्षत्र 27 आहेत. किती नक्षत्र आहेत? 27. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत. मग किती झालेत? 108. आणि म्हणून म्हणतो, अगदी आम्ही ठामपणे म्हणतो की ते विष्णू सहस्रनामचे पण 108 श्लोक असायला हवे होते. सध्या 107 आहेत. त्याच्यानंतर आठवायचं काय करते नंतर सांगतो. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण. आता पहिलं नक्षत्र अश्विन नक्षत्र आहे, अश्विनी. तर अश्विनी नक्षत्र ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांनी काय करायचं? विष्णू सहस्रनाम एकदा संपूर्ण म्हणून घ्यायचं आणि नंतर त्याच्या व्यक्तिगत काही प्रश्नासाठी अश्विनी नक्षत्र असेल पहिले 4 श्लोक त्याच्या कामाचे, पहिले 4 श्लोक. आणि त्यातही जर त्याला नक्षत्र चरण माहिती असेल तर अश्विनी नक्षत्र पहिलं चरण म्हणजे पहिला श्लोक, अश्विनी नक्षत्र दुसरं चरण म्हणजे दुसरा श्लोक, तिसरं चरण म्हणजे तिसरा श्लोक आणि चौथा चरण म्हणजे चौथा श्लोक. तो एकच श्लोक जरी घेतला आणि दिवसातून 10, 12, 15 वेळा म्हणत बसला तर तुमचे अनेक प्रश्न आपोआप सुटत जातील. एकदा संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि बाकी जर दिवसभर 12-15 वेळा म्हणण्यासाठी तुमचं ते नक्षत्र असेल. आता समजा एखादं नक्षत्र पहिल्या नक्षत्रापासून म्हणजे अश्विनी नक्षत्रापासून 15वं आहे, 15वं समजा, तर 15 नक्षत्र असेल तर तुमचे श्लोक कोणते? 3. 15 × 4 60 झाले. म्हणजे हा 60वा शेवटला श्लोक असेल. म्हणजे त्या नक्षत्रासाठी जर अश्विनी नक्षत्रापासून तुमचं जन्म नक्षत्र 15वं असेल तर 15 × 4 60वा शेवटला श्लोक म्हणजे 57, 58, 59, 60 हे 4 श्लोक तुमच्या कामाचे, त्या व्यक्तीच्या कामाचे. त्यातही नक्षत्र चरण माहिती असेल तर पहिलं चरण पहिला श्लोक, दुसरा दुसरा, तिसरा चौथा. लक्षात येतं काय सांगतो? समजा तुम्ही जन्म नक्षत्र अश्विनीपासून 25वं असेल तर तुमचे कोणते 4 श्लोक? 25 × 4 100 म्हणजे 97, 98, 99, 100. पहिलं नक्षत्र असेल चरण असेल तर 97, दुसरं चरण असेल तर 98, तिसरं असेल 99, चौथं असेल 100. शेवटं नक्षत्र कोणतं आहे? रेवती आहे. अश्विनी पहिलं आणि शेवटलं रेवती आहे. आता ज्याचं रेवती नक्षत्र असेल त्याला शेवटले 4 पाहिजे, त्याचे 3 श्लोक आहेत. आणि मग चौथा जो शेवटला श्लोक आहे तो पुनरावृत्ती करून घ्यायचा. जसं चंडीपाठमध्ये एवम लता वरम लता हा श्लोक पुन्हा दुसऱ्यांदा रिपीट केला आहे 700 श्लोक पूर्ण करण्यासाठी. सप्तशती 700 श्लोक पूर्ण करण्यासाठी
शेवटला जो श्लोक आहे 13व्या अध्यायातला एवम लब्धा वरम लब्धा हा श्लोक रिपीट केलेला आहे. तसं 107वा श्लोक पुन्हा एकदा रिपीट केला तर तो 108 होऊन जाईल. मग रेवती नक्षत्राच्यासाठी 105, 106, 107, 108. ऋषीमुलांनी वाटेल तशी रचना केलेली नाही. आमचे जपमाळा पण 108 म्हणायचे असे का असते? 27 नक्षत्र आहेत, 4 चरण आहेत. ज्यांना विष्णू सहस्रनाम वाचायचं असेल, पुन्हा एकदा सांगतो, श्रद्धेने एकदा संपूर्ण वाचा, पूर्णपणे वाचा. आणि मग तुमच्या व्यक्तिगत प्रश्नासाठी तुमचं जे जन्म नक्षत्र असेल ते नक्षत्र पहिल्या नक्षत्रापासून किती आहे ते बघा, मोजा. 8वं आहे, 10वं आहे, 12 आहे, 15 जे असेल ते त्याला 4ने गुणा. जो गुणाकार येईल ते 4था चरण असेल. त्याच्या आधीचे 4 श्लोक 7, 8, 39, 40. तर एक 11 असेल तर 11 × 4 44, म्हणजे 41, 42, 43, 44. मग त्यात नक्षत्र चरण माहिती असेल तर तो नक्षत्र चरण एवढं जरी तुम्ही श्रद्धेने म्हणत बसलात तर तुमचं शारीरिक व्याधी असोत, कुटुंबामध्ये क्लेश असोत, आर्थिक अडचणी असोत, आणखीन दुसरे काही क्लेश असोत, या सगळ्या गोष्टी अर्थात आज केलं तर उद्या सांगायला येऊ नका, अहो स्वामी काही फायदा झाला नाही, हो नाही तर पी हळद हो गोरी, आजच सुरू केलं उद्या सांगायला काही आम्हाला काही फरक पडला नाही. फरक पडतो. हे आम्ही प्रयोग करून बघतो. परत आम्हाला अहमदाबादून एक डॉक्टर होता भेटायला, त्याला या सगळ्या गोष्टी खूप रस आहेत. त्याचा रोजच फोन येतो, स्वामी आज एका पेशंटने हा प्रयोग केला, तर हे सांगितलं, तुम्हाला अजून असे काही प्रयोग सांगा ना. एक डॉक्टर ENT स्पेशालिस्ट तो मुद्दाम आता गाडी घेऊन भेटायला यावर चर्चा केली. त्यामुळे स्वामी तुम्ही असे काही युक्ती असते मला सांगा, मला पैशात तर रस नाही आहे, ज्या त्याने मला पोटभर मिळतं आहे, मी पेशंटला जर असे काही उपाय असेल तर सांगतो. औरंगाबादहून लिहून घ्या, नाव लक्षात ठेवायचे असेल, एकनाथ संशोधन मंदिर खडकेश्वर औरंगाबाद. या लोकांनी एक पुस्तक काढलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या. हे पुस्तक कसं तयार झालं त्याची गंमत ऐकण्यासारखी आहे. मुंबईमध्ये कोणी बरे नावाचे एक सज्जन होते, ज्ञानेश्वरीचे उपासक, ज्ञानेश्वरांचे भक्त, ज्ञानेश्वरीचे खूप वाचायचे, नियमाने वाचायचे. आणि त्यांच्यावर काय ईश्वरी कृपा झाली असेल, एक रोजी पहाटे त्यांना कोणीतरी झोपेतून उठवलं. हे झोपेत त्यांना असं वाटतं की मला कोणतरी उठवतो आहे आणि कानाशी आवाज येतो आहे की ज्ञानेश्वरीच्या अमुक अध्यायाच्या अमुक ओव्या अमुक कामासाठी येतात. त्याने त्या झोपेतच कागद घेता लिहून ठेवलं. मग सकाळी उठायला बघितलं, मी रात्री झोपेत काहीतरी लिहिलेलं आहे बघतो, तर पहिला अध्याय 1 ते 21 ओव्या अमुक याच्यासाठी कामास येतील. दुसऱ्या दिवशी तसंच घडलं. 3-4 दिवस झाल्यानंतर याच्या लक्षात आलं की कोणीतरी सत्ता माझ्याकडे काही काम करून घेते आहे. मग रोज नोटबुक घेऊन उठण्याच्या ऐवजी तो आता नोटबुक घेऊन उशाशी ठेवून द्यायचा, नोटबुक पेन ठेवून द्यायचा. आणि मग पहाटे कोणीतरी उठवलं तर झोपेमध्येच, जागृत अवस्थेत नाही, झोपेतच तो लिहून ठेवायचा. आता आम्ही मगाशी मध्ये म्हणालो की कानाचा ते त्याने लिहून ठेवलं आहे. त्याला कोणी सांगितलं, ईश्वराने माहिती आहे कुठला देवी संकेत झाला की कानाचा यासाठी 4था अध्याय 15 ओव्या. आणि आम्ही 2 लोकांना प्रयोग करून बघितलेत. एकाच्या कानात गोंगाट होता आणि एकाच्या कानातून पूर येत होता ऑपरेशननंतर. त्या दोन्ही महिला स्वस्थ आहेत. आणि असे अनेक प्रयोग त्या पुस्तकात दिलेले आहेत. ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या बाहेर पुस्तकाच्या दुकानात मिळणार नाही, तुम्हाला तिथेच संपर्क करावा लागेल. औरंगाबादात तुमचे कोणी ओळखीचे असेल किंवा पत्राने करा, तर तुम्हाला एक ग्रुप करा, 10-12 जण एकत्र मिळून मागून घ्या. पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या. लिहिलं आहे ते बरेनाच्या कोणतरी ग्रस्ताने. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्या दिलेल्या आहेत, अनेक रोगासाठी. संस्कृत येत नसेल तर चंडीपाठात आहे, तर रामरक्षात आहे, शिरोमे राघवा पाहतू. त्या राघवा शब्दाची तुम्हाला बीजमंत्र करून घेता येईल. अनेक कवच आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला तो मंत्र कसा करायचा ते सांगितलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. उद्याच्या भागामध्ये डिप्रेशन, आणि हा प्रयोग आम्ही अनेकांवर करून बघितला आहे. डॉक्टर लोकांपाशी डिप्रेशनवर कुठलंही औषध नाही. ते फक्त गुंगीचे औषध देतात, सेडिटेशनचे औषध देतात. तो त्या गुंगीत पडून राहतो, त्याच्या ॲक्टिव्हिटी कमी होता, हळूहळू सुधरत जातो.
पण डिप्रेशनवर बघितल्या कृपेने आमच्या ऋषीमुनीने असे प्रयोग दिलेले आहेत. तो डिप्रेशनचा प्रयोग आणि इतर अडचणीवरचे प्रयोग, आणखीन काही मंत्र, कारण आता आरतीची वेळ होत आली. 10 मिनिटं. काय रामरक्षा नारायण कवच आहेत. ज्या नारायण भक्ती करतील. आम्ही विष्णू सहस्रनामचा मगाशी प्रयोग सांगितला. विष्णू सहस्रनामचे प्रयोग आहेत. आमचे असे दुसरे अनेक स्तोत्र आहेत. पनवेलला आम्ही त्यांच्याकडे प्रोत्साहनासाठी गेलो होतो. त्यांचा मुलगा यावर्षी 10वीची परीक्षा देत आहेत. यावर्षी जूनमध्ये वडिलांनी फोन केला, सुशांतची मुलगा यावर्षी 10वीत गेला, अभ्यासात साधारण आहे आणि अलीकडे स्पर्धाचं जग आहे, काय करावं. 9वीला किती मार्क मिळाले मुलाला? 60%. ठीक आहे. त्या मुलासमोर आम्ही तुला एक स्तोत्र सांगतो, म्हणशील? हो म्हणेन स्वामीजी. आणि आम्ही त्यांना वासुदेवानंद सरस्वतींचं लिहिलेलं स्तोत्र, प्रज्ञावर्धिनी स्तोत्र, त्यामुळे रोज म्हण, सकाळ संध्याकाळ प्रज्ञावर्धिनी स्तोत्र, आणि त्यामध्ये शारदेचा मंत्र पण आहे. आता मागच्या महिन्यात आपल्या डोंबोलीला प्रवचन होतं. तो मुलगा आता तेवढे आले होते. त्यामुळे ती प्रगती 9वीला 60% मार्क, 6 महिन्याला 80% मार्क, आणि वार्षिक परीक्षेच्या आधी म्हणजे आता 10वीच्या परीक्षेच्या आधी जी शाळेमध्ये परीक्षा घेतली होती त्यामुळे त्याला 90% मार्क आहे. प्रज्ञावर्धिनी स्तोत्र. आणि वासुदेव सरस्वतीने जे अलीकडच्या काळात होऊन गेले आपल्या कल्याणासाठी, प्राचीन संस्कृत आहे ते. वासुदेव सरस्वतीने इतके विलक्षण स्तोत्र लिहिली आहेत. डोळेकाबाईचा फोन केला. आम्ही शक्यतो व्यक्तिगत प्रश्न टाळतो, पण ती अगदी रडायला लागली, स्वामीजी माझी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती इतकी अडचणीची आहे की माझ्यावर पैसे नाहीत की मी औषधोपचार करू शकेन, आणि मला ॲसिडिटीचा एवढा त्रास आहे, ॲसिडिटीचा आणि उष्णतेचा, आणि पैसे नाहीत, काय करू. पण बाई एक काम कर, तू मुंबईत राहतात त्यामुळे तुला थोडं त्रासदायक होईल, पण शोधून काढ जवळपास कुठं औदुंबर वृक्ष आहे का बघ. औदुंबर तर सापडा आहे आमच्या भागात. मग तू एक काम, रोज सकाळी का संध्याकाळी, विशेषतः ज्यांना शरीरामध्ये उष्णता जास्ती आहे, नाडी खूप जोरात धावत असेल वैद्यांच्या दृष्टीने, ॲसिडिटी आहे, शरीरात उष्णता जास्ती आहे, नाडी खूप वेगात पळत असेल, मग औदुंबर वृक्षाच्या खाली बसून त्या झाडाच्या बुंद्याशी पाठ टेकून, मला वासुदेव सरस्वतीचे दत्तची करुणा त्रिपदी आहे, करुणा त्रिपदी, ती तिथं बसून ना, तर ठीक आहे मी एवढं करेन. ते रोज बसते झाडाखाली, करुणा त्रिपदी म्हणते. हळूहळू तिचा सगळा उष्णतेचा आणि हायपरचा त्रास गेला. आमची झाडं देखील अशी पवित्र, म्हणून ऋषीमुनी अमुक झाडांना महत्त्व सांगितलेले आहेत. ह्या औदुंबराच्या झाडाची 5 पानं घेतली, थोडी खांडून टाकली, 2 कप दुधात टाकून उकळून 1 कप दूध केलं तर शरीरात अनेक उष्णतेचे विकार केवढ्या औदुंबराच्या पानाने जातात. 5 पानं खांडली, उकळली, अर्धा किलो दूध, सकाळी एकदा पिऊन घेतला खाली पेट. आता पुन्हा सांगतो, आम्ही पुन्हा जोर देऊन सांगतो. मागच्या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी आम्ही राजस्थानमध्ये एका MD फिजिशियनकडेच उतरलो होतो. MD फिजिशियनकडे त्या घरी होतं. आम्ही गप्पा मारत बसलो का संध्याकाळची वेळ होती. अचानक एक तरुण मुलगा त्याची एवढी मोठी फाईल घेऊन आला, ठेवली फाईल डॉक्टरांसमोर. साहेब माझ्या पोटात दुखतं आहे. डॉक्टरांनी बघितलं सगळी फाईल, सोनोग्राफी आहे, एक्सरे केलेले आहे, ब्लड युरिन टेस्ट आहेत, आणखीन जितक्या टेस्ट करणं शक्य आहे ते सगळे रिपोर्ट्स आहेत, आणि अनेक MD फिजिशियनचे रिपोर्ट्समध्ये त्याने औषध दिली. डॉक्टरांनी जरा काय होतं आहे, पोटात दुखतं आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सोनोग्राफीमध्ये काही नाही, एक्सरेमध्ये काही नाही, दुसऱ्या टेस्टमध्ये काही नाही, बाबा तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.
तरी देखील डॉक्टरांनी जे तुला अंदाजाने औषध दिलं, काही दिवस दुखतं आहे त्या ॲसिडिटीची अमुक अमुक औषध दिली, त्याने तुला फरक पडला नाही, तर मी वेगळं काय सांगू तुला. म्हणजे काय तो डॉक्टर प्रामाणिक होता, कारण त्याला थोडा अध्यात्मिक गोडी. दुसऱ्या डॉक्टरचा तर हेच औषध दुसऱ्या कंपनीचं नाव लिहून दिलं, नाव बदल पेशंट ऑर्डर मला वेगळं औषध दिलं. औषध तेच असतं. कोणी रॅनेटिरीन लिहून देईल, कोणी फॅमिटिरीन लिहून देईल, कोणी प्रेंटाझॉल लिहून देईल, असेल ॲसिडिटीचं औषध. नाव बदलते फक्त. त्याकडे बाबा मी काय असं नाव बदल तुला औषध सांगत नाही, काही मी तुला सांगू शकत नाही की तुला पोटाचं दुखणार काय उपाय. आम्ही ते ऐकवतो शांतीपासून. आम्ही त्या डॉक्टरांना हळूच इंग्लिशमध्ये विचारलं, कारण त्या उगाच पेशंटला हे नको. आणि डॉक्टरांनी माझ्या केसमध्ये लक्ष घातलं. पण डॉक्टर तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही या पेशंटला 2 प्रश्न विचार. डॉक्टर आनंदाने मला किती जाणायला मिळेल, कारण माझा त्या मेडिकल सायन्समध्ये बसत नाही, कारण सगळे रिपोर्ट इतके नाही. आणि आता त्यापुढे 4-5 फिजिशियनकडे तो जाऊन आलेला आहे. तरी कोणी त्याला सांगितलं की हे डॉक्टर खूप चांगले आहेत म्हणून तो माझ्याकडे आलेला आहे. पण मला यात देण्यासारखं काही दिसत नाही, याच्या पोटाला काही उपाय सापडत नाही आहे. तुम्ही काही सांगू शकाल तर मलाही आनंद आहे, मी ऐकेन. मी त्या तरुण मला 2च प्रश्न विचारले. लग्न होऊन किती महिने झालेत? 6 महिने. रात्रीचं जेवण किती वाजता घेतो? 9:30-10ला. मला हे तुझ्या पोटदुखीचं कारण आहे. तो मुलगा मला समजला, स्वामीजी नाही लक्षात आलं, माफ करा. श्रोतृवर्ग बसला आहे, माता बहिणी बसल्या, तरुण मुलगा बसला आहे, पण हा जीवनाशी संबंधित विषय आहे म्हणून सांगतो. पण लग्न होऊन 6 महिने झाले आहेत, स्वाभाविक स्त्रीबद्दल आसक्ती असणार. तू 9:30-10ला जेवणार, दिवसभर दुकानात असणार, थकलेला आहे, झोप येत आहे. पण झोप येते तरी काम भोग करायचं आहे, शरीर संबंध बांधायचं आहे. आणि तू जेवणार, हात धुणार, अर्धा पोट तासाने तुझ्या बेडरूममध्ये जाणार, पत्नी येणार, तू पत्नीचे संबंध बांधणार. हे तुझ्या पोटदुखीचं कारण आहे. आमच्या शास्त्रात नियम आहे की भोजनानंतर कमीत कमी 3 तास जप करू नका, ध्यान करू नका. जप ध्यान करायचं नाही. भोजनानंतर 3 तास आंघोळ करायची नाही. आधी आंघोळ करा मग जेवा. आणि त्यावेळी जर आंघोळ करायची वाटली नाही तर जेवल्यानंतर कमीत कमी 3 तासमध्ये वेळ जाऊ द्या. आणि स्त्री पुरुष संबंध या 3 गोष्टी भोजनानंतर 3 तास करायचा नाही. मग त्या तरुणाला म्हटलं तू एक काम कर, आता संध्याकाळी येऊन जेवून जा. पुन्हा दुकानात जातो, दुकान आहे, संध्याकाळी 6-7ला ये, जेवण कर, दुकानात जा. नाही तर पत्नीचे संबंध पहाटे 3 तासाचा गॅप ठेव. एवढं फक्त व्रत पाळ. डॉक्टरला आश्चर्य वाटलं, MD फिजिशियन आहे, त्याला आश्चर्य वाटलं ऐकून. त्याने स्वतःहून त्या मुलाचा पत्ता आणि फोन नंबर लिहून घेतला आणि सांगितलं की तू करून बघ. आता ते पोट दुखत होतं, इतका पैसा खर्च केलेला, पोट दुखणं थांबलं नाही आहे, न करून करतो का बी. त्याला केलं, त्याने पाळलं ते नियम. 3 महिने डॉक्टर स्वतः त्याच्या घरी गेले. अरे बाबूचं पोट दुखा, एकदम आराम आहे साहेब, एकही पैशाचं औषध घेतलं नाही. म्हणून आमचे ऋषीमुनी म्हणायचे, मंदिरात जायचं असेल तर तुमच्या सवडीप्रमाणे जाऊ नका. सकाळी आंघोळ करून खाली पोटी जा, कारण त्या मंदिरामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती तुमच्या शरीरावर जर परिणाम करणार असेल तर पोट खाली असलं पाहिजे. भरल्यापुढे तुम्ही जाणार तर मंदिरात दर्शनात काही अर्थ नाही, फक्त डोळ्यांना दिसलं की दर्शन करून आलो नाही. तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होण्यासाठी पोट खाली असलं पाहिजे. आणि म्हणून आमची संस्कृती सांगते सकाळी आंघोळ केल्यावर लवकरात लवकर दर्शनाला जाऊन या. आणि आम्ही लोक काय आहेत, देखल्या देवाला दंडावत, कोचला राहत आहे, डेक्कन जोगात जायचं आहे, मृतदेव मंदिर आलं, जय बाप्पा, चाललं पुढं. मंदिरात येण्यासाठी येत नाही आहेत, रस्त्यावर मध्ये आलं मंदिर म्हणून जाऊन आलो नाही. मंदिरात मुद्दाम स्पेशल जा. भाजी घ्यायला चाललात म्हणे रस्त्यावर मंदिर आलं म्हणून देखल्या देवाला दंडवत करू नका. आणि मंदिरात जाताना, संतांच्या दर्शनाला जाताना, विशेषतः अधिकारी पुरुष असेल तर पोट खाली असेल याची काळजी घ्या. भरलेला पोटी तुम्ही त्या दर्शनाचा काही लाभ करू शकणार नाही. म्हणून 3 गोष्टी, जप ध्यान करू नका. ग्रंथ वाचायला हरकत नाही, पण जो तुमचा गुरुमंत्र असेल त्याचा जप भोजनानंतर 3 तासपर्यंत करू नका. हरिपाठ म्हणायचा मोकळा म्हणा, ग्रंथ वाचा, जप करू नका. विश्रात बीज मंत्राचे जप असतात ते.
ध्यान करू नका भोजनानंतर, स्नान करू नका आणि स्त्री पुरुषा संबंध होता कामा नये. तुमच्या अनेक आजाराचे कारण तिचं आहे. आणखीन एक कारण सांगतो, पण त्याची चर्चा उद्या करणार. आज फक्त सूत्रवाच करून जातो. आम्ही नगरला त्यांच्याकडे उतरतो. ते स्वतः गोल्ड मेडॅलिस्ट वैद्य आहेत. गोल्ड मेडल आहे त्यांना, वैद्य आहेत. स्वामी आज संध्याकाळी सत्संग आम्हाला वेगळा ठेवायचा आहे. मग ठीक आहे, बोलवा, कोणाला बोलायचं असेल. त्या वैद्याने काय गंमत केली, नगर शहरातले आणि आसपासचे त्याचे जेवढे मित्र होते सगळे वैद्य ते आणून बसून दिले. बाहेरचं कोणी नाही, वैद्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतं, सगळे वैद्य. आणि म्हटलं बाबा रे तुम्ही तर सगळे वैद्य आहात आणि आम्ही आयुर्वेद शब्द फक्त त्या पुस्तकाच्या वरती वाचलेला आहे, उघडून बघितलं नाही आयुर्वेद. आम्ही आयुर्वेदाचा अभ्यासही नाही आहे, आयुर्वेद शब्द फक्त ग्रंथावर वाचला की आयुर्वेद नावाचा काहीतरी आहे आणि तुम्ही सगळे आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करणे वैद्य बसलेले आहात. स्वामीजी आमचा एक प्रश्न आहे, आम्हाला त्याचं समाधान सांगा, बोला. आमच्यापैकी प्रत्येक वैद्याला काही ना वर्षातून एक दोनदा असा अनुभव येतो की आमच्याकडे आलेला पेशंट त्याचं आम्ही केलं रोग निदान अगदी बरोबर असतं, म्हणजे रोग निदानात चूक नाही. आम्ही त्याला दिलेलं औषध पण बरोबर असतं. पेशंट ते औषध नियमाने घेतो, पथ्य पाळतो आणि तरी देखील त्या औषधाचा परिणाम मिळत नाही, पेशंटला बरं वाटत नाही. तर आम्हीच गोंधळात पडतो की असं का घडतं. रोगाचं निदान बरोबर आहे, दिलेलं औषध बरोबर आहे, पेशंट औषध घेतो आहे, पथ्य पाळतो आहे आणि तरीही रिझल्ट मिळत नाही. आणि ही आमची प्रत्येकाची समस्या, प्रत्येकापुढे हा प्रश्न येतो कधी वर्षातून एक दोनदा. याचं कारण काय असेल तरी तुम्ही सांगा. मला याचं एकच कारण आहे, नीट कान उघडे ठेवून ऐका, कारण ह्या चुका तुम्ही करतात. तुमच्या आजाराचं हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि हे कारण कुठल्याही औषधाने तुमचा तो आजार बरा होणार नाही, लिहून ठेवा. मग त्या वैद्याने म्हटलं तुम्ही वैद्यकीय शिकलात, आधुनिक पद्धतीने कॉलेजमध्ये BAMSची डिग्री घेतली, तुमच्या आयुर्वेदमध्ये एक शब्द आहे, तो शब्द तुम्ही कधी शिकलात, प्रज्ञापराध. तर सगळ्यात वैद्याने चमकून आमच्या तोंडात बोलले, स्वामी हा शब्द आहे ग्रंथामध्ये पण आम्हाला BAMSच्या डिग्रीमध्ये शिकवलाच गेला नाही. प्रज्ञापराध, प्रज्ञापराध म्हणजे काय, तुमचा अंतरात्मा तुम्हाला जे काम करायला नाही म्हणतो आहे, करू नको म्हणते. कुठलाही माणसाचा तो किती नीच असो दुष्ट असो, वाईट काम करायला तुमचा अंतरात्मा कधीही तुम्हाला प्रोत्साहन देणार नाही. तुमचा अंतरात्मा नाही म्हणत असून तुम्ही ते काम केलं तर हा प्रज्ञापराध. आणि एखादं काम करायला आत्मा प्रेरणा देतो आहे तरी तुम्ही करत नसाल, हा पण प्रज्ञापराध. आणि या प्रज्ञापराधाने जो आजार होईल तो आजार दुनियातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला चांगला करू शकणार नाही. आजाराचं स्वरूप सारखं दिसेल, TB असेल दोघांवर, पण एकाला TBचं इतकी चांगली औषधं आहे, रिपॅम्पिसिन आहे, आयसोनेक्स आहे, बरा होईल, आणि दुसरा TBचा पेशंट तसाच सडत सडत मरेल. का, त्याचा तो TB डॉक्टरी भाषेत TB आहे, पण तो TB नाही, तो प्रज्ञापराधाचा परिणाम आहे. तो संत तुलसीदास जे सांगतो तो दोहा सांगून विषय पुरा करतो, कारण आरतीची वेळ होत आली आहे. तुमच्यापैकी बरेच जण सासू सासरे झाले असतील आणि म्हणून त्यात तुम्ही चुका करत असाल. संत तुलसीदास एक दोहा आहे, तुलसी हाय गरीब की कबू खाली न जाय, तुलसी हाय गरीब की कबू खाली न जाय, मुआ ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. तुम्ही सुताराकडे किंवा त्या लोहार असेल पण त्याच्याकडे भाता असतो, धमणी भाता, शहरात पाहिली मिळत, खेडेगावात भाता असतो. तो कशाचा असो, मेलेल्या ढोराच्या चामड्याचा असो, बैल गाय म्हैस मेलेल्या ढोराच्या चामड्याचा तो भाता असतो लोहाराकडे. तो भाता फो फो करत राहतो, ते लोखंड तापवतात, ठोकतात. तुलसी हाय गरीब की कबू खाली न जाय, मुआ ढोर के चाम से, मेलेल्या ढोराच्या चामड्याने देखील लोखंड भस्म होतो, त्या जिवंत चामड्याची हाय त्याचा काय परिणाम होईल. हाय गरीब की, गरीब म्हणजे जो पैशाने गरीब आहे तो नाही, एखादा ऑफिसर आहे त्याचा आता एखादा क्लर्क किंवा पट्टेवाला किंवा शिपाई त्याला जो त्रास देत असेल तोही गरीब आहे.
कारण तिथं अधिकार भेद आहे. तो ऑफिसर आहे, कलेक्टर आहे, हाताचा काय क्लर्कला किंवा शिपाला त्रास देत असेल. गरीब म्हणजे पैशाने गरीब नाही. सून आहे बिचारी, सासू सळते आहे, ते गरीब आहे. पैशाचा गरिबीचा प्रश्न नाही आहे. म्हणजे गरीब तो त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्हाला त्याला उत्तर देता येत नसेल, तो त्याचा आक्रोश व्यक्त करू शकत नसेल, त्याला होणारी यातना दुःख तो बोलून दाखवू शकत नसेल. कारण तुमच्या हातामध्ये पैसा असेल, सत्ता असेल, जे काही असेल, आणि त्या तडफणाऱ्या जीवाची ज्यावेळी हाय लागते कधी ना कधी, आणि त्या हाय लागण्याचे जो रोग होईल, तो कॅन्सर असो, TB असो, मलेरिया, सगळं कुठलाही रोग असो, कुठलाही औषधाने तो बरा होणार नाही. त्याला ईश्वर शरणागती आणि दीनदुखीची सेवा, केलेला पापाचे परिमार्जन हा एकच उपाय राहतो. आणि हा जो प्रज्ञापराध आहे, तो प्रज्ञापराधापासून झालेले रोग दूर करण्यासाठी ईश्वर शरणागती हा एकच उपाय होतो. त्याचा ज्यावर अन्याय केला आहे त्याचा तो अन्याय दूर करणं, आणि ती व्यक्ती समोर असते तर गरीब दुःख्याला मदत करणं, त्याचं प्रायश्चित स्वरूप, परिमार्थ स्वरूप, तरच तो आजार तुम्हाला सोडेल. जगातला कुठलाही औषधाने नाही. आमच्या ओळखीचा एक परिवार, 3 भाऊ, आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील त्यांनी त्यांच्या आईची सेवा केली नाही. आमच्या परिचयानंतर झाला, ज्यावेळी ते तिन्ही त्यांनी आजारी पडलेत. स्वामीजी तिघा भावना TB, आणि गुजरातमध्ये सगळी मोठमोठी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, TBच्या औषधाचा उपयोग होत नाही आहे. मला स्वामीजी असं झालं आहे, आम्ही नुसतं बघितलं, ओळख परिचय नव्हता, नुसतं भेटायला. मग तुमची आई TBने गेली, हादरले. तुम्हाला कोण सांगा, मग विचार तेवढं सांगा. हो, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असून तुम्ही आईची देखील औषधं उपचार केले नाहीत. म्हातारी मरणार आहे, कशाला औषधात पैसे खर्च करतात. हो, लोकांची एक गंमत आहे, त्या म्हातारीसाठी 100 रुपयाची औषधं खर्च करणार नाही, पण मेल्यावर श्राद्धासाठी 1000 रुपये खर्च करतील, ते बरं वाटतं. आम्ही एकाला म्हटलं की 100 रुपयाची औषधं म्हाताच्या पोटात जाण्यापेक्षा 1000 रुपयाचे लाडू लोकांच्या पोटात गेले जास्त चांगलं ना. लोकांचे धंदे मोठं श्राद्ध करतील. तो औषधं औषध म्हणले, मग तू आईच्या औषधात मी केलं नाही. खाली मान घालली तिघांनी. हो स्वामी, ती तडफडत मेली, TBने तडफडत मेली. TB असून त्याचा परिणाम तुम्हाला तिघांना भोगावा लागत आहे. आतला कुठलंही TB हॉस्पिटल, स्पेशल हॉस्पिटल गुजरातमध्ये काही ठिकाणी TBची काही उपयोग झाला नाही. तिन्ही भाऊ TBने तडफडत मेले. आमच्या डोळ्यासमोरची घटना आहे. तुलसी हाय गरीब की कभू खाली न जाय, मुआ ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. तुम्ही जर असा प्रज्ञापराध केला असेल आणि करतात, पुन्हा सांगतो, तुमचा अंतरात्मा जे करायला सांगतो ते तुम्ही करत नसाल. कोणी गरीब बाई मदतीला आला, कोणी एक गरीब विद्यार्थी आला, येणार, त्याला मदत करणं तुम्हाला शक्य आहे. तुमचा अंतरात्मा सांगतो की याला मदत केली पाहिजे. तुमचा अंतरात्मा करायला सांगतोय तरी तुम्ही करत नसाल, आणि जे करू नको म्हणून तुमचा आत्मा सांगतोय तरी ते तुम्ही करत असाल, कोणाला अन्याय करत असाल, शोषण करत असाल, दुःख देत असाल, तर या प्रज्ञापराधाने उत्पन्न होणाऱ्या रोगावर जगातलं कुठलंही औषध काही कामास येणार नाही. सांभाळा, प्रज्ञापराध होणार नाही यापासून. हरिओम तत्सत.